नमस्कार, मी अश्विन बापट. क्विक हिल प्रेझेंट्स माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे ग्रुप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदू काका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, काही व्यक्ती ध्यास घेऊन कार्यरत राहत आपल्या क्षेत्रात ठसा उमटवत असतानाच सामाजिक भानही जपतात. अशीच कामगिरी करणारे खणखणीत नाव म्हणजे बीव्हीजीचे सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड. हाऊसकीपिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या कामाची मोहर उमटवणारे तसंच 108 नंबरच्या रुग्णवाहिका सेवेने घराघरात पोहोचणारे हनुमंतराव गायकवाड यांनी 1 लाख रोजगार देणारा पहिला मराठी उद्योजक असा मानही मिळवलाय. याशिवाय कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांशी 2 हात करण्याकरता संशोधन कार्य तसंच कृषी क्षेत्रातलं उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन यामध्येही त्यांच्या कंपनीने भरीव असं योगदान दिलंय. त्यांच्या याच बहुआयामी योगदानाबद्दल नुकताच त्यांना जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रॉफिट अँड लॉसची गणितं सांभाळताना समाजाप्रती असलेली बांधिलकी ते कशी जपतायत, आरोग्य तसंच कृषी क्षेत्रात त्यांची कंपनी करत असलेल्या संशोधनाचा फायदा हा येणाऱ्या काळामध्ये समाजाला कसा होणार आहे या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आज आपण त्यांना बोलतं करणार आहोत. माझा कट्टावर आपलं स्वागत आणि सगळ्यात सुरुवातीला आता जो आपला सन्मान झाला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. सुरुवात करूया. हनुमंतराव, आपण परवा जेव्हा भेटलो होतो आणि जेव्हाही तुमची भेट होती आणि जेव्हाही भेट होती तेव्हा असं लक्षात येतं की एक नवीन क्षेत्र की ज्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक मोठी झेप घेतलेली आहे, आणखीन एक काहीतरी मूलभूत स्वरूपाचं काम करताय. आणि गेली जवळपास 12-15 वर्ष मी बीव्हीजीची आणि तुमची वेगवेगळ्या क्षेत्रामधली आणि समाजाच्या बद्दलचं एक बांधिलकी जपत तुम्ही करत असलेली कामगिरी बघतोय. आता मला इतक्या गोष्टी खरं तर बोलण्यासाठी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर एखाद्या मराठी उद्योजकानं 1 लाख लोकांना रोजगार देणं ही इतकी मोठी अभिमानाची गोष्ट वाटते. खरं तर तुम्ही तो टप्पा गाठला त्याबद्दल अभिनंदन करतानाच मला वाटतं आता तुमचं लक्ष किती आहे? 10 लाख लोकांना, 10 लाखाचं आहे. तर पुढच्या 10 लाख जणांना किती काळामध्ये रोजगार द्यायचा आहे? सर, ऑनेस्टली तुमचे पहिले मनापासून आभार मानतो माझा कट्टाचे आणि सर्व तुमच्या सहकाऱ्यांचे. खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे चालवता आणि ही जी काही कामगिरी झाली आतापर्यंतची ह्याच्यामध्ये माझ्या आईचं, माझ्या पत्नीचं, वैशाली, आदिती, आर्या, मुली, भाऊ दत्ता ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठं योगदान आहे माझ्या सहकाऱ्यांचं. छत्रपतींना जसे सहकारी मिळाले तसे मला सहकारी मिळालेत. सर्वसामान्य लोकांना एकत्र घेऊन आम्ही काहीतरी वेगळं असामान्य काम करायचा प्रयत्न करतो आहे. वी डोंट क्लेम एनिथिंग की आम्ही हे अचीव केलं, आम्ही हे करू. आमचा ध्यास आहे की रोज काहीतरी काम करायचं आणि एक्सलन्स अचीव करायचा. कुठलंही काम करताना एक्सलन्स अचीव करणं. मी काय म्हणतो, माझ्यात बरं असून चालत नाही, चांगला असून चालत नाही, उत्तम असूनही चालत नाही, सर्वोत्तम व्हायचा प्रयत्न करायचा. आणि तो ध्यास घेतला आहे की त्यामुळं 1 लाखापर्यंत पोचलो. सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये प्रचंड योगदान आहे. दहीहंडीचा जो वरचा माणूस आहे तसा मी आहे. श्रेय मला मिळतं, इंटरव्ह्यू माझे होतात, फोटो माझे मिळतात, पण श्रेय सगळ्यांचं आहे. हनुमंतराव, तुमचं विनयीपणा आम्ही सगळे महाराष्ट्र सगळा जाणतो. यात काही वादच नाही की सगळ्या सहकार्यांच्याच पाठिंब्याशिवाय तर हे होऊ शकत नाही. पण तुमचं व्हिजन ह्या सगळ्यामधलं फार महत्त्वाचं अर्थातच आहे. पण मला सांगा, ग्लोबल ठेवलंय व्हिजन, ग्लोबल ठेवलंय. बीव्हीजी 100 देशात घेऊन जायचंय. ऑलरेडी 3 देशात चालू झालं. अमेरिकेत 3 वर्षापूर्वी काम चालू केलं आणि जवळपास 2-1 हजार लोक बीव्हीजी आता अमेरिकेत काम करतात. तुम्ही ऑर्लंडो एअरपोर्टला उतरलात तर तुम्हाला बीव्हीजी दिसेल. भारतात 21 एअरपोर्टवरती बीव्हीजी दिसतंच आहे तुम्हाला. मुंबई एअरपोर्ट, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ इकडे दिसतंय. अमेरिकेत चालू झालं. डेट्रॉइट एअरपोर्ट बीव्हीजीला मिळालाय. तिथे आमच्या पार्टनरबरोबर काम करतोय. एकूण आपल्याकडं जगामध्ये एअरपोर्ट्स किती आहेत? जगातल्या एअरपोर्टची संख्या अशी काढली नाही आहे मी ऑनेस्टली. भारतात 70 आहेत. अच्छा, तर 70 पैकी 21 ठिकाणी तुम्ही आपण मेजर जे ते मेजर बीव्हीजीकडे. अच्छा, तर मग आता पुढच्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये 10 लाखाचं 10 वर्षात 10 लाखाचा टप्पा ठेवलाय. कारण जे रेकग्निशन मिळतंय बीव्हीजीला कामाच्या क्वालिटीमुळं, इंटिग्रिटीमुळं, ऑनेस्टीमुळं. आता 25 लोकांना 1-1 किलोपेक्षा जास्त सोनं एअरपोर्टला सापडलं. ते घरी घेऊन गेले असते, पण ज्याला सगळ्यात जास्त पैशाची गरज आहे तो माघारी देतो. हे मी कल्चर इनकल्केट केले बीव्हीजीमध्ये की इंटिग्रिटी, ऑनेस्टीचं. किती मिळालं सोनं? 1 किलोपेक्षा जास्त. मुंबई एअरपोर्टला सर एकाला 4 किलो सोनं मिळालं, तेही पार्किंगमध्ये मिळालं. पार्किंगमधनं तो घरी गेला असता साहेब तर त्याला त्याच्या 2 पिढ्याला काम करायला लागलं असतं. 2.5 कोटीचं सोनं मिळालं त्याला. तो परत आतमध्ये गेला, CISFला दिलं त्यानं सोनं.
हे BVG आहे, हे BVG आहे. आणि त्याच्यामुळं हे झालंय. तर आता BVGचं ग्लोबल एक्सपान्शनचा प्लॅन केला आहे. जपानमध्ये मी आत्ताच तुम्हाला दाखवलं, जपानमध्ये पुढच्या 5 वर्षात 8 लाख लोकांची गरज आहे. इटलीतला माझा एक मित्र, त्यांना काय भारतातनं हवेत? हा, भारतात पाहिजेत. भारतातनं म्हणजे जर जपानला जायला कोणी उत्सुक असेल आणि काम करायची तयारी असेल तर अशा 8 लाख लोकांना तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये जपानमध्ये आपण काम देऊ शकू सर. त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत. नर्सिंगची कॅटेगरी आहे, नर्सेसची. नर्सिंगमध्ये पण कॅटेगरी आहे. ऑपरेशन थिएटरची नर्स वेगळी आहे, ICUची नर्स वेगळी आहे, जनरल नर्स वेगळी आहे. त्याच्याप्रमाणे त्यांना लँग्वेज प्रोफिशियन्सी आणायला लागेल. कुठली म्हणजे जर्मनीमध्ये नर्सेस पाहिजेत. सगळं जग सर म्हातारं होत चाललंय, सगळं जग म्हातारं होत चाललंय. भारताला हा डेमोग्रॅफिक डिव्हिडंड आहे की आपण सगळ्यात यंग देश आहोत. इश्यू काय आहे की स्किलसेटची जी रिक्वायरमेंट बाहेर आहे आणि जे आपण शिकवतो ह्याच्यामध्ये खूप गॅप आहे. तो गॅप जर आपण भरून काढला तर भारत महासत्ता व्हायचं जे आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे ते खूप लवकर पूर्ण होईल. आणि मी माझा खालीचा वाटा उचलतोय. मी ठरवलं की 10-1 लाख लोकांना, मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांना देखील भेटलो, म्हटलं फक्त पाठीवरती हात टाका, थाप टाका, प्रोत्साहन द्या. आम्ही किमान 5 लाख लोकांना, किमान 5, कदाचित 10 लाख लोकांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना भारताबाहेर काम द्यायची BVG क्षमता आहे. इटलीमध्ये सर माझ्याकडे माझा मित्र आला होता आता 15 दिवसापूर्वी, जो इटलीमध्ये 30 वर्षापासून राहतो. तो म्हटला इटलीमध्ये शेती क्षेत्रात काम करायला माणसं नाही आहेत, शेती क्षेत्रात काम करायला माणसं नाहीत, म्हणजे द्राक्षाचे घड कापायला माणसं नाही आहेत. आणि रेट मिळतो सर पर हेक्टर. मी त्याकडनं 4 वेळा विचारलं, पर हेक्टर शेतीची द्राक्षे कापायला 3000 युरो मिळतात. युरोचा रेट आहे 90 रुपये. म्हणजे 2,70,000 रुपये फक्त छाटणीला मिळतात, द्राक्ष कट करायला 1 हेक्टर. 1 हेक्टरला 1 लाख रुपये हेक्टर मिळतात. तो म्हणतो दादा तुम्ही मला 1 लाख लोक पाहिजेत. तो आत्ता पंजाबमधून 1001 लोक घेऊन गेलाय. तो मला म्हटलं की तुम्ही माझ्याबरोबर या, आपण लाख. आणि ह्यांना त्यांनी काय केलं की आता ह्याच्यामध्ये बोलायची गरज नाहीये, या प्रत्येक मुलाला इटालियन शिकायची गरज नाहीये. त्यांनी काय केलं, 20 मुलांच्या मागं एक इटलियन आणि हिंदी बोलणारा माणूस ठेवलाय की त्याला इटालियन पण येईल आणि हिंदी पण येईल. आणि 20 लोकांना तो सांगतो आता ह्या शेतात जायचं, काम करायचं, इन्स्ट्रक्शन दिले की काम चालू होत. साहेब 2000 युरो पगार मिळणार आहे. त्यातले 300 युरो हे सिक्युरिटीसाठी जातील, सोशल सिक्युरिटीसाठी, म्हणजे तिथला ESI PF साठी जातील. आणि त्याच्या मुलाच्या हातात सगळा खर्च होऊन 1200 ते 1500 युरो नॉर्मल ड्युटी करून राहतील. म्हणजे 1500 रुपये 1,30,000 1,35,000 झाले. आणि त्याचा थोडा ओव्हर टाईम केला तर तो 1.5 लाख रुपये कमेल. 1.5 लाख रुपये कुठं शेतात काम करून मिळतात महिन्याला. तर मी आता परवा जवळपास महाराष्ट्रातले 190 शिक्षण संस्थांशी मी करार केलेत. 190 अजूनही येत आहेत लोक. पण मला हे सांगा की आता हे जे तुम्हाला 1 लाख लोक पाहिजेत इटलीत पाठवण्यासाठी, तर त्यांना काय बेसिक क्वालिफिकेशन काय? त्यांना आपण 12वी नंतरचा डिप्लोमा, ॲग्री डिप्लोमा केलाय त्याने. म्हणजे त्याला शेतीचं ज्ञान पाहिजे. की द्राक्ष छाटायची मी कुठनं छापायची, म्हणजे खालनं झाडं कापायचं नाही, वरतून छाटायचं कसं त्याला शिकवलं गेलं पाहिजे. आणि ते बेसिक एकदम बेसिक. त्याला MSc ॲग्रिकल्चर नकोय, शेतीत काम करायला MSc ॲग्रिकल्चर नकोय, PhD वाला मुलगा नकोय. आपल्याला 12वी करून 2 वर्ष 3 वर्ष जो कोर्स केलेला मुलगा असेल तो आपण तिथं जाऊ शकतो. फवारणीसाठी औषधं फवारायची तर बेसिक काळजी कशी घ्यायची ते त्याला माहिती असलं पाहिजे. ते आपण कोर्सेस करू शकतो. मी आता विचार हाच करतोय की 8वी-9वीतल्या मुलांना आपण चालू जर केलं एक्स्ट्रा स्किल, आणि त्याची आपल्याला काय करायचं सर, ह्याच्यामध्ये जी टॉपर आहेत म्हणजे मेरिटमध्ये येणार त्यांना सोडून देऊ आपण. त्यांना, कारण त्याला डॉक्टर व्हायचं, त्याला इंजिनियर व्हायचं, त्याला CA व्हायचंय, त्याला IAS व्हायचंय. पण जी मधली फळी आहे 40% ते 70% 80%, हे काही लोक ITला जातात, काही लोक BCom करतात, BA करतात. पुढं काय करायचं हाच प्रश्न असतो. मी अनेक शिक्षण संस्थांना हा प्रश्न विचारला की तुम्ही कधी सर्वे केला का की तुमच्याकडे जो माणूस BCom झाला मागच्या वर्षी आणि 20 वर्षापूर्वी त्यांनी आयुष्यात पुढे काय केलं? त्याने चहाची गाडी टाकली, तो CA झाला का तो वकील झाला, काय झालं त्या माणसाचं पुढे आयुष्यात? तर आपण जर पहिल्यापासून जर त्याची सायकोमेट्रिक परीक्षा घेतली त्या मुलाची 8वी-9वीत, ह्याला काय चांगलं जमवू शकतं आणि त्याच्याप्रमाणे त्याला लँग्वेजचं ट्रेनिंग दिलं की हा चांगला वेल्डर होऊ शकतो, हा चांगला आर्किटेक्ट होऊ शकतो, तर सगळ्या जगात आपण माणसं देऊ शकतो. आणि तसा माझा प्रयत्न आहे. छोटासा वाटा उचलतोय मी. सौदी अरेबियात आम्ही काम चालू केलं आणि हे सांगतो डेमोग्राफिक की तुम्ही भारतातनं मिडल ईस्टला गेलात तर तुम्ही 3 तासावर आहे. दुबई, सौदी अरेबिया, तुम्हाला दुप्पट पगार मिळतो. म्हणजे इथं 25,000 रुपये पगार होता आजकाल. हाऊसकीपिंग आणि वेल्डर, फिटर ह्या ज्या लो स्किलचे जॉब आहेत त्याला 25,000 रुपये पगार मिळतो. त्याला तिथं 50,000 ते 60,000 पगार मिळतो. जेवण खाणं कंपनी करते. तो जर ईस्टला गेला, आपण कोरियाला गेलो, साऊथ कोरिया, जपान, तैवान, तर 1.5 ते 2 लाख रुपये पगार मिळतो.
ह्याच कामासाठी. ह्याच कामासाठी 1.5 ते 2 लाख. तोच तुम्ही युरोपला गेला, इटली, फ्रान्स, जर्मनी, तर 3,000 युरो ते 4,000 युरोच्या दरम्यान पगार मिळतो. म्हणजे साधारण 2,70,000 ते 3,60,000 पगार मिळतो. तेच तुम्ही जपानला ह्याला गेलात, इंग्लंडला गेलात, तर 4,000 पाऊंड पगार मिळतो. 4,000 पाऊंड म्हणजे आता पाऊंडचा रेट कालच बघितला, 107 रुपये झाला आहे. म्हणजे 4.5 लाख रुपये पगार मिळतो. आणि अमेरिकेला गेला तर साधारण असाच पगार मिळतो. माझ्या एका मित्राची, आता अमेरिकेत आम्ही काम चालू केलं, मित्राची बायको घरात पडली आणि पाय फ्रॅक्चर झाला. तो म्हटलं हनुमंत तू नर्सिंगचं काम अमेरिकेत लगेच चालू कर. म्हटलं काय झालं? म्हटलं 1,000 रुपये, म्हणजे तो बिलियनर आहे, तरी म्हटलं मला पिंच होतं की एका दिवसासाठी नर्सला 8,000 युरो देतोय मी, $1,000 देतोय, $1,000 म्हणजे आज 87,000 रुपये एका नर्सचे एका दिवसाचा रेट आहे अमेरिकेत. डॉक्टरलाही पगार मिळत नाही, इंजिनियरलाही पगार मिळत नाही. तर अशा खूप गोष्टी आहेत. मी काय करतोय सर की ह्या जगात ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या हुडकून काढतोय आणि ती फिटमेंट करतोय की कुठला माणूस कुठं बसू शकतो. आणि टीम पण माझी वाढवली आता मी. 20 लाख लोक आहेत, त्यातले खूप चांगले लोक आहेत. त्यांना आता परवा एक मुलगा घेतला, त्याला 6-7 भाषा बोलता येतात. मग त्याला घेतलं की त्याला तू या भाषेचं बोल. इटालियन बोलणाऱ्याला घेतलंय, जपान बोलणाऱ्याला घेतलंय, कारण तिथला संवाद आपल्याला कळला पाहिजे. सो मला काही येत नाही, पण येणाऱ्या लोकांना मी मोटिवेटेड ठेवतो आणि एक नाळ बांधतो. पण म्हणजे या हिशोबानं पुढच्या 10 वर्षामध्ये 10 लाख, 15 वर्षामध्ये 20 लाख, तर म्हणजे 20 वर्षांनी बहुतेक 50 लाख लोक तुमच्याकडं जर काम करत असतील तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आत्ता तो आकडा फार प्रचंड वाटतोय. हो, म्हणजे असूही शकेल, पण प्रार्थना आहे माझी की चांगलं काहीतरी व्हावं आणि लाखो लोकांचं आयुष्य बदलायला आपण मदत करावी. हा त्यातला बेसिक हेतू काय की बीवीची सुरुवात मागच्या वेळेला सांगितलं होतं की स्वामी विवेकानंद प्रेरणेने केली. वडिलांचे कपडे घरी घेऊन आलो होतो 19व्या वर्षी. त्यावेळेला विचार केला की माझे पण कपडे कधीतरी असेच नवे नवे राहतील, तर आपण छोट्याशा आयुष्यात काही ते वेगळं करायचं आणि भारताच्या विकासासाठी काम करायचं. हा विचार आजचा नाही, 91 सालचा आहे, ज्यावेळेला सायकलचं सीट कव्हर बदलायला पैसे नव्हते. नाव पण ठरवलं भारत विकास प्रतिष्ठान, लोगो काढला भारतात नकाशा, मागं सूर्य, मधी पणती, की आपण पणतीसारखं काम करायचं, वेगळं काम करायचा प्रयत्न करायचा. नाही पण हनुमंतराव, म्हणजे 1 लाख घरं आज BVG-मुळे चालत आहेत. म्हणजे देशासाठीच याच्यापेक्षा मोठं आणखीन काय काम असू शकतं की म्हणजे कुटुंब उभी राहणं. पण मला सांगा की जेव्हा हे आपण म्हणजे इटलीमध्ये 1 लाख लोक पाहिजे, जपानमध्ये 8 लाख लोकांचा कालच डेटा आलाय. जपानचा किती 8 लाख लोक 5 वर्षात पाहिजे, 5 वर्षात पाहिजेत. पण यांना जाणं इतकं सोपं आहे का? म्हणजे त्यांना व्हिसा मिळाला पाहिजे, त्या सगळ्या बाकी गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये. ती त्या देशांची गरज आहे, आपल्याला जॉबची गरज नाही आहे. त्या देशाला त्या मॅनपॉवरची हे आहेत, कमतरता आहे. त्यामुळे ते देश रेड कार्पेट टाकून तुम्हाला बोलवत आहेत. फक्त त्यांचं म्हणणं आहे काय की आम्हाला जे स्किल सेट लागतो तो स्किल सेट असू द्या आणि आमच्या लोकांना जी भाषा कळते ती तुमच्या लोकांना शिकवा. म्हणजे ड्रायव्हर असेल तर त्याला A1 A2 लँग्वेज लागते जपानमध्ये, जर्मनीमध्ये A1 A2, B1 B2 त्याच्यापेक्षा मोठं ज्याला लोकांशी बोलायचं आहे. नर्स असेल तर C1 C2, म्हणजे A1 A2 शिकायला 2 ते 3 महिने लागतात, B1 B2ला 6 महिने. पण म्हणजे ड्रायव्हर म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा ड्रायव्हर, पब्लिक ट्रान्सपोर्ट, ट्रकचे ड्रायव्हर 1 लाख ड्रायव्हर जपानमध्ये, जर्मनीत पाहिजेत. सगळं जग सर वयोवृद्ध झालं आहे, एकटाच तरुण देश आहे आपण. फक्त आपल्या शिक्षण संस्था चालकांनी थोडंसं वेगळा विचार केला, राज्यांनी वेगळा विचार केला, तर आपण खूप रिव्होल्युशन करू शकतो. पण आपल्याकडे हे आपण बघतो की आपल्याकडं म्हणजे आपलं गाव सोडून शेजारच्या गावात लोक कामाला जायला तयार होत नाहीत, आपल्याच गावामध्ये काम करायला तयार होत नाहीत. तर मग हे असे म्हणून तर सर मी प्रत्येक माझ्या भाषणात मी सांगतो, बोलताना सांगतो की छत्रपती शिवाजी माझे आदर्श आहेतच, पण मी ब्रिटिशांना पण आदर्श मानतो, पोर्तुगीजांना पण आदर्श मानतो. काल मी गोव्याला होतो, माझ्या बायकोचा 50वा वाढदिवस करायला गेलो होतो, तर वास्को द गामाची हिस्ट्री वाचलं होतं मी. वास्को द गामाचा मृत्यू 1530चा आहे, छत्रपतींचा आपला जन्म 1630चा, त्याच्या आधी 100 वर्ष त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आधी तो भारतात आला होता. त्यावेळेला साहेब जहाजामध्ये इंजिन नव्हतं, शिडाच्या जहाजात बसून वल्ली घेऊन ही माणसं न्यूझीलंडपर्यंत गेली. ते कधीच मराठी माणसात यायला पाहिजे, तो आदर्श घेतला पाहिजे की आज 24 तासात जगाच्या पाठीवर मी कुठूनही कुठे जाऊ शकतो. 24 तासात. आज माझी मुलगी सकाळी गेली अमेरिकेला, ती आता सकाळी 4ला बसली, आज रात्री 10 वाजता ती अमेरिकेला उतरेल. 24 तासात जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकता. तर तुमच्याकडे डेअरिंग का नको? जेव्हा की त्यावेळेला महिना 2-2 महिन्याचे भारतात यायला 3 महिने लागायचे, कितीतरी जहाज बुडायची, फक्त होका यंत्र होतं.
आणि नॉर्थ स्टार बघत हे लोक यायचे, नॉर्थ स्टार बघायचे. होक्का यंत्र नॉर्थ स्टार की भारतात असं असं आहे, इथं खडक येतो, किती जहाजं बुडली, किती लोक गेले. आज तसं काहीच नाही तुमच्याकडं. फक्त जिद्द नाही आहे, ती फायर नाही आहे. बेलीमध्ये फायर पाहिजे. कुठली गोष्ट व्हायची असेल ना तर नुसतं म्हणून होत नाही. देईल हरी खाटल्यावर कधी होत नाही. तुम्हाला स्ट्राईव्ह करायला लागतं, मारायला लागतं, रात्रंदिवस झगडायला लागतं, काम करायला लागतं, तर गोष्टी होतात. आणि मी करतोच. मी सण असं पण तुम्हाला आता ही जी गरज आहे तर तसा रिस्पॉन्स येतोय का? म्हणजे येतोय. म्हणजे मी आता बोलायला लागलो वेगवेगळ्या ठिकाणी. तर ॲग्रिकल्चरमध्ये माझा अंदाज आहे की पुढच्या 3-1 महिन्यात आम्ही ॲटलिस्ट 400-500 मुलं इटलीला पाठवू. 400-500 तरी इटलीला पाठवू. म्हणजे ह्या वर्षी माझा प्रयत्न की ॲटलिस्ट 10,000 ते 15,000 लोकांना भारताबाहेर पाठवायचं 2025 कॅलेंडर वर्षामध्ये. माझी व्हाईस प्रेसिडेंट मॅडम घेतली रुपल म्हणून, ती आत्ता 4 दिवस सौदी अरेबियात होती. तिथेही खूप गरज आहेत. वेल्डरची गरज आहे. सगळे सौदी अरेबिया खूप वाढतोय. सगळ्या जगात सर गरज आहे वेगवेगळ्या क्षेत्राची. आणि स्पेसिफिकली पॅरामेडिकला खूप जास्त का मागणी आहे. म्हणजे नर्सिंग आणि पॅरामेडिक. म्हणजे आत्ता आपले जे एज्युकेशन संस्थांचे जे कोटे आहेत ते 10 पट केले तरी पुरे पडणार नाहीत. पण म्हणजे त्याच्यामध्ये भारताकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत का? म्हणजे भारतीय वेगवेगळ्या देशांनी भारत सरकारबरोबर ॲग्रीमेंट केले. वेगवेगळ्या देशांनी आत्तापर्यंत जवळपास 17 देशांनी ॲग्रीमेंट केलं की आम्हाला ह्या कॅटेगरीची माणसं. नाही, पण जगामध्ये अनेक देश असे आहेत की जिथं लोकांना कामाची गरज आहे. तर मग असं काही आहे का की भारतातल्यांना प्रेफरन्स मिळतोय? भारतातल्यांना प्रेफरन्स मिळतोय असं नाही आहे. पण ते भारताकडे बघतायत की हा देश आपल्याला देऊ शकतो. त्याचं कॅपॅसिटी कॅपॅबिलिटी आहे. फक्त थोडंसं त्यांना मोटिवेट केलं, डायरेक्शन दिली, लँग्वेज शिकवली तर जाऊ शकतात. आज जर तुम्ही दुबईला जर गेलात तर तुम्हाला त्या मॉलमधल्या बहुतेक मुली फिलिपाईन्सच्या मिळतील. नर्सिंगमध्ये बहुतेक मुली फिलिपाईन्सच्या मिळतील. कारण त्यांनी त्यापासून म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांनी ही मुवमेंट चालू केली की एटिकेटचं ट्रेनिंग, बोलायचं कसं तर ट्रेनिंग आणि बाकी सगळं शिकवलं. त्यांना जॉब मिळत आहेत. आता आपल्या लोकांना आपण हे करायची गरज आहे. अमेरिकेने देखील आता ह्या वर्षी शेती क्षेत्रात काम करायला 9 महिन्यासाठी व्हिजा ओपन केला आहे. 9 महिन्यासाठी जो मुलगा अमेरिकेत जाईल शेतात काम करायला त्याला महिन्याला 3-3.5 लाख रुपये पगार मिळेल महिन्याला. 9 महिन्याचा व्हिजा राहिला. 9 महिन्याने परत मागायचं. त्यांची किती गरज आहे? त्याची म्हणजे लाखभर लोक तर कमीत कमी असतील. मी आता मायक्रो प्लॅनिंग करतोय कुठल्या देशात कुठल्या कॅटेगरीचं कुठली रिक्वायरमेंट आहे. माझ्या हिशोबाने एक कोटभर लोक जॉबची गरज आहे ही माझ्या अंदाजानं आहे. त्यातला पण टप्प्याटप्प्यानं गरज आहे. कारण आपण किती पळालो तरी आपली सगळी ती यंत्रणा तयार व्हायला पाहिजे, लोक तयार व्हायला पाहिजेत त्या त्या देशाच्या गरजेनुसार भाषा बोलायला आणि बाकी सगळं करायला. तर म्हणजे जगभरामध्ये काम करायसाठी भारतातल्या तरुणांना प्रचंड स्कोप आहे. असं. मराठी मुलांना आहे. मराठी तरुणांना खूप स्कोप आहे. मुलींना मुलांना सगळ्यांनाच आहे. इथं सरकार प्रयत्न करतच आहे. बाकीचे वेगवेगळे आंदोलनं होतात, सगळं होतं, पण त्यातनं किती लोकांना जॉब मिळेल मला शंका आहे. पण जगातल्या संधींचा आपण जर शोध घेतला आणि त्याच्या मागे जर आपण काम केलं तर वी कॅन बी ग्लोबल लीडर्स इन मॅनपॉवर सप्लाय. म्हणजे हा एक झाला तुमच्या एकूण कामाचा एक भाग, एक टप्पा की ज्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात की ज्याच्यामध्ये तुम्ही 1 लाख जणांना दिल्यात आणि 10 लाखांना पुढच्या 10 वर्षामध्ये देणार आहात आणि 20 लाखांना 15 वर्षामध्ये देणार आहात. पण त्याच्याच बरोबर आता तुमचं दुसरं जे आहे ते शेतामधले तुमचे जे प्रयोग आहेत त्याची काय प्रेरणा? म्हणजे तुम्हाला हे इतकं चांगलं चाललेलं असताना शेतात परत हात घालावे असं का वाटलं? सर 2012 साली वैशालीने घर बांधलं बाणेरला. रघुनाथ माशिलकर साहेब माझ्या शेजारी आहेत. 6000 फुटाचं घर बांधलं, 6 बेडरूमचं घर बांधलं. देवाला प्रार्थना केली, देवा 20 वर्ष 10 बाय 10च्या खोलीत राहिलो. 20 वर्षात एवढं सगळं झालं. आता पुढच्या आयुष्यात काय करायचं तर म्हणलं शेतकऱ्यांसाठी काम करायचं. मग शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले की काय अडीअडचणीत, तर खर्च वाढलेत, उत्पादन कमी झालं, परवडत नाही शेती. म्हणून मग विचार केला की लोक भेटतात. म्हणजे देव बरोबर चालतो असा अनुभव मी घेतो. विचार केला की लोक भेटतात आणि मला वेगवेगळे संशोधक भेटले आणि त्यांना बरोबर घेऊन आम्ही शेतीची अशी उत्पादनं तयार केली आहेत की मी असं 1000 ट्रायल नंतर दिले की 4 महिन्याचं जर पीक असेल म्हणजे गहू, हरभरा, भात ही सगळी 4 महिन्याची पिकं असतात. भाजीपाला तर 30 दिवसाचं असतं, 60 दिवस. कोथिंबीर 30 दिवसात येते. 4 महिन्याच्या आतली पिकं आहेत ती मिनिमम 50% वाढतात.
खर्च कमी होतो, 30% ते 70% खर्च कमी होतो BVGची कृषी उत्पादनं वापरली की, आणि उत्पादन वाढतं, उत्पादनाचा दर्जा वाढतो. आणि माझी उत्पादनं जी ती सगळी हर्बल आहेत. म्हणजे माझं पेस्टिसाईड जे आहे ते मी पिऊन दाखवतो. मागं आपल्याच एका चॅनलवरती मी पिऊन दाखवतो, आजही मी पिऊन दाखवतो. पिऊन दाखवलं पेस्टिसाईड, किडीवरती मारा, 10 मिनिटात कीड नाही मेली तर पैसे द्यायचे नाहीत. आता माझी 11 उत्पादनं मी अमेरिकेत लॉन्च करतो आहे. माझी भारतात थोडी चूक झाली स्ट्रॅटेजिकली, कारण इटिंग पेस्ट, सकिंग पेस्ट, च्युईंग पेस्ट, इटिंग, सकिंग, च्युईंग ही बाहेरनं झाडावरती अटॅक करणारे प्रकार असतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन झाडाच्या आतनं येतं. आमचं हे एक औषध 70% काम करतं सगळ्यावरती. तर मी तसं ते प्रमोट करायला प्रयत्न केला. त्यामुळं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटना पण शंका आली. मग शेतकरी म्हणायला लागले की अरे गायकवाड साहेब स्वतः पितात, त्यांना काय होत नाही तर मी कीड कशी मरेल. त्यामुळं थोडंसं माझी ती स्ट्रॅटेजी चुकली. आता अमेरिकेत आम्ही काय करतोय, फंगीसाईडला फंगीसाईडच म्हणतोय, व्हायरलला व्हायरीसाईड म्हणतोय, मिलीबग मारतं तर मिलीबगला मिलीबग, द्राक्षावरती मिलीबगचा खूप मोठा आजार येतो आणि मिलीबग आले तर द्राक्षाचं एक्सपोर्ट होत नाही. तर मिली किलर म्हणून त्याचं नाव ठेवलं. म्हटलं बाबा आता, आणि त्यात सुधारणा पण केल्यात. म्हणजे चुकातनं आपण शिकत जातो, तशा चुका झाल्या, चुकातनं सुधारत गेलो. आणि त्यात मग अशी सर रेंज झाली आहे की आपण शेतकऱ्यांना माती तपासली, मातीचे 16 घटक तपासणं महत्त्वाचं आहे. पाणी तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पाण्याचा हार्डनेस वाढला आहे. पाणी माती तपासली आणि BVGच्या उत्पादनांची साथ घेतली तर 50% मिनिमम उत्पन्न वाढतं, हा माझा दावा आहे. आणि हा 1000 ट्रायल नंतर मी सिद्ध केलं. म्हणजे माझ्याकडं मी सरकारबरोबर पण काम केलं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाबरोबर मागच्या काळामध्ये जेव्हा आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना मी सांगून यवतमाळ जिल्ह्यातले 2270 शेतकरी दत्तक घेतले. VSTFने मला काही पैसे दिले, काही मी टाकले आणि 2270 शेतकऱ्यांचं उत्पन्न, प्रत्येक शेतकऱ्याचं रेकॉर्ड आहे माझ्याकडं. आणि साईन बाय कृषी विभाग, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, की 50% ते 200% उत्पन्न वाढलं. माझा एक जालिंदर सोळसकर म्हणून शेतकरी आहे सातारचा, 10वी नापास आहे साहेब. त्यांनी मागच्या वर्षी 9 एकरामध्ये नेट प्रॉफिट 3 कोटी रुपये कमवला. काय घेतलं त्यांनी ढोबळी मिरची, झेंडू आणि टमाटो 3 पिकं घेतली ओपन प्लॉटिंगमध्ये. 9 एकरामध्ये 3 कोटी प्रॉफिट. म्हणजे ॲव्हरेज भारतातला शेतकरी 30 ते 40 रुपये कमवतो. जो जिरायत आहे, जो पाण्यावरती अवलंबून शेती करतो तो 30 ते 40 हजार कमवतो. जो बागायत आहे, ऊस शेती करतो तो 1 ते 1.5 लाख कमवतो. जो द्राक्ष, डाळिंबाशी हॉर्टिकल्चरची पिकं लावतो तो 3 ते 4 लाखापर्यंत जातो. आणि 5 लाख हे अपर लिमिट आहे. माझे शेतकरी आता 10 लाखाच्या पुढे गेलेत, जे BVG कृषी तंत्रज्ञानाशी जोडले गेलेत आणि काम करतायत. गाई म्हशींमध्ये मी काम करतोय. गाई म्हशींमध्ये भारत सरकारचा डेटा आहे की 22% जनावरं ही खाटी आहेत किंवा भाकड आहेत, प्रेग्नंट होत नाहीत. तिथं आमचे पाटील नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी त्याच्यावरती काम केले. ते आता BVGचे पार्ट आहेत. मी जबाबदारीनं सांगतो की मला अशी 10 जनावरं द्या जी 2-2 वर्ष प्रेग्नंट झालेली नाही आहेत. म्हणजे एका जनावराचा खर्च सर 250 ते 300 रुपये येतो रोजचा, महिन्याचा 7-8 हजार, वर्षाचा 1 लाख, 2 वर्षात 2 लाख. अशी 10 जनावरं तुम्ही मला द्या. 3 महिन्यामध्ये मॅक्सिमम 1500 रुपये खर्चात मी त्यातली 60% जनावरं कन्वर्ट करून देतो. मॅक्सिमम 60. माझा रिझल्ट बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजचा आमच्या त्या प्रोडक्टचा 82% आलेला आहे. त्यामुळे जबाबदारीनं 60% म्हणतो. मध्यंतरी आदरणीय पाशा पटेल मला भेटले होते आणि ते म्हटले, हनुमंतराव मी गिरगाय सांभाळतो, तुम्ही आता गाईमध्ये घुसलाय. म्हटलं हो साहेब. म्हटले दोन्ही गाई खाटे आहेत पण मी गोठा दारात बांधलाय लातूरला की पाशा पटेल साहेब गिरगाय सांभाळतात. म्हटलं माझ्या माणसाला पाठवून 2 पैकी 1 म्हटलं प्रेग्नंट होईल. आणि साहेब त्यांचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन मी. त्यांना दिलं औषध, आपल्या डॉक्टरला पाठवलं आणि 3 महिन्यानंतर दोन्ही गाई प्रेग्नंट झाल्या. 9 महिन्यांना दूध द्यायला लागल्या. म्हणजे 2-2 वर्ष प्रयत्न करून थकलेले लोक. तर प्रत्येक गोष्ट रेव्होल्युशनरी. फक्त मी देवाला म्हणतो रोज सकाळी दिवस सार्थक लागला पाहिजे, आयुष्य सार्थकी लागलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रार्थना असते की आपल्या हातातनं काहीतरी चांगलं व्हावं. आणि आय ऑलवेज थिंक दॅट वी आर इन्स्ट्रुमेंट. मी विवेकानंदने मागेही म्हटलं, मी काय म्हणतो की 100 युवकांची एक त्यांना गरज होती. मला म्हटलं, त्यांनी म्हटलं होतं की मला 100 युवक हवेत. त्यातलं एक मी स्वतःला समजतो, म्हणजे अघोषित शिष्य तसं समजतो. आणि जमेल तेवढं झेपेल तेवढं काम करायचा प्रयत्न करून त्यातनं मग हे होत जातं. मग शेतीसाठी मी महाराष्ट्रात 350वर सभा घेतल्या, गावोगाव गेलो की पाणी तपासा, माती तपासा आणि आमचे प्रोडक्ट वापरा, तुमचं उत्पन्न वाढेल. तेव्हा लक्षात आलं की हेल्थचे इश्यू त्यापेक्षा भयंकर खतरनाक आहेत. मग त्यात काम चालू केलं. नाही, पण हे शेतामध्ये तुम्ही असं काय करता की ज्याच्यामुळं 50% आणि 100% उत्पन्न वाढतंय? बेसिकली होतं काय, झाडं प्राणायाम करतात. मी तुम्हाला मागाशी म्हटलं, तुमच्या घरात तुम्ही ट्रायल घेऊ शकता, आमची प्रोडक्ट मिळतात.
आणि तुमच्या घरात तुम्ही जर ट्रायल घेतली तर तुमच्या हे मी माझ्या हाताने घेतलेली ट्रायल दाखवतो. 2 वांग्याच्या बिया टाकल्या. हा ठीक आहे, हा दिसतंय ते. हा 2 वांग्याच्या बिया टाकल्या. एकाला मी हे औषध मारलं. 7-7 दिवसांनी 2 फवारण्या केल्या आणि 15-15 दिवसांनी 2 केल्या. ह्याला 13 वांगी लागली, ह्याला 4च वांगी लागली. मग मला पटलं की आपली औषधं काम करतात. मग मी आमच्या सातारला रहमतपूरच्या शेतात ट्रायल घेतली सोयाबीनवरती. ही पण ट्रायल मी स्वतः उभं राहून घेतली. सोयाबीन हे 8 क्विंटल आलं, हे जवळपास 20 क्विंटल आलं. आज भारताचं ॲव्हरेज सोयाबीन उत्पादन साहेब 5 ते 6 क्विंटल आहे. म्हणजे आपल्याकडे 4-5 क्विंटल साधारण सोयाबीन 4 ते 5 क्विंटल येतं. मी 20ला पोचलो. आता बाकीच्या शेतकऱ्यांनी थोडं चांगलं काम केलं तर 5चं आपल्याला 10ला तर नक्कीच नेता येईल. आज जे $10 बिलियन, $10 ते $12 बिलियन आपण खाद्यतेलावरती खर्च करतो, हे फक्त इंटरव्हेन्शन आपण आणलं तर ते हे होतं काय? ह्याच्यामुळं आमचे औषध वापरलं की ॲग्रो मॅजिक नावाचं आमचं प्रोडक्ट आहे. त्याने काय होतं की जी झाडांना जी मुळांना खतं दिलेली असतात आपण, ती नॅनोमध्ये कन्वर्ट होतात. ब्रेकेज होतं नॅनो पार्टिकल साईजमध्ये आणि मग झाडाला ॲब्सॉर्प्शन खूप सोपं होतं आणि त्यामुळे झाड धडाधडा वाढतं. अशी सगळी म्हणजे ॲग्रोसेफचा प्रोडक्ट त्याने पिकाचं संरक्षण होतं. ॲग्रो मॅजिकनी वाढ चांगली होते. ॲग्रो न्यूट्री म्हणून प्रोडक्ट आहे, त्याच्यानी जी मायक्रोन्यूट्रिएंट लागतात जसं व्हिटॅमिन D3, B12 लागतं ते झाडांना मिळतं आणि कुठलीही कमतरता राहत नाही. झाड हे कृषी हे खूप कॉम्प्लेक्स सायन्स आहे. म्हणजे 16 घटक लागतात. त्याचा मी खूप बारकाईने अभ्यास केला. मी तुम्हाला ते पुस्तकही पाठवून देतो. 16 घटक जे लागतात कृषीला, म्हणजे आपण विचार करा की एक बिल्डिंग बांधायची आहे तुम्हाला आणि त्या बिल्डिंगला 100 विटा लागतात, 100 सिमेंटच्या टाईल लागतात, 100 सिमेंटची पोती, 100 घामेली वाळू. एक कुठलं तरी प्रोडक्ट कमी असेल, समजा ते 50 असेल तर ती 50 बिल्डिंग होणार नाही, 50 मधलीच होईल, 100 मधली होणार नाही. सेम झाडाचं आहे. बाकी सगळे घटक तुम्ही 100% टाका आणि एक घटक 50% असू द्या, झाड तिथंच थांबतं. सो हे सायन्स जर आपण नीट समजून सांगितलं, म्हणजे मी मध्यंतरी कृषी मंत्र्यांनाही भेटलो होतो की तुम्ही 10वीच्या म्हणजे 8वी-9वीला मुलांना माती परीक्षणाचं महत्त्व समजून सांगा. आज ग्रामीण भागातल्या मुलांना 8वी-9वीतल्या मुलांना झिंकचं महत्त्व काय, बोरॉनचं महत्त्व काय, पोटॅशचं महत्त्व काय हे जर समजून सांगितलं तर ते वडिलांना विचारतील. मी ज्या वेळेला महाराष्ट्रात कार्यक्रम केले 300च्या वर 350 जवळपास केले तेव्हा मी लोकांना हात वर करायला लावायचो की तुम्ही किती जण शेतकरी आहे, तर 3,000 लोक असतील तर 3,000 लोक हात वर करायचे. मी 4-5 सोडले तर सगळे हात वर करायचे, आम्ही सगळे शेतकरी. मग पुढचं मी फोटोग्राफरला सांगायचो तुम्ही फोटो घ्या बरं का. दुसरा प्रश्न विचारायचो मी की ह्यातले किती लोकांनी माती तपासली आहे, तर ते 3,000 मधलेच आणि 30 लोकांचे हात वरायचे की आम्ही माती तपासली. मग पुढचा प्रश्न विचारतो किती लोकांनी तुमचं पाणी तपासलं आहे, 3 लोक पण तपासले. मग फंडामेंटल आपण बघत नाही तर कशी प्रगती होणार त्याची? मी त्यांना म्हटलं की तुम्ही राजकारण चर्चा करा म्हटलं तर मुख्यमंत्री बरोबर का चूक ह्याच्यावरती दिवसभर चर्चा चालू असते, पण तुमची स्वतःची प्रगती ज्यातनं होणार आहे ते तुम्ही बघत नाही. तर हे थोडंसं म्हटलं ज्या दिवशी मतदान करायचं आहे त्याला मला ज्याला करायचं त्याला करा, पण आज ज्याची गरज आहे त्याची गरज तुम्ही ओळखत नाही. आणि ते आता ते जे शेतकरी आहेत मोठे आहेत 50ला गेलेत 60 त्यांना सांगायची गरज नाही, पण त्याची नातवंड असतील त्यांची मुलं असतील त्यांना सांगायची गरज आहे. मग ते बाबांना विचारलं बाबा तुम्ही केले का, आबा तुम्ही हे केले का, हे पहिलं करा. आदरणीय पंतप्रधानांनी ती योजना आणली 9 घटक तपासले, 9च्या ऐवजी 16 तपासले पाहिजेत. आणि आज काही ठिकाणी अख्ख्या गावाचे रिपोर्ट एकच आहेत, जमिनीचा कलर बदलला तर माती परीक्षणाचे रिझल्ट वेगळे येतात. सो आपल्याला ते फंडामेंटल्समध्ये घुसायची गरज आहे आणि त्यात घुसलं तर आपण खरंच शेतीमध्ये क्रांती करू शकतो. म्हणजे मिडल ईस्ट आपल्याला जवळ आहे, महाराष्ट्रात आपण राहतो, तिथं साहेब खाण्यात पिण्याचे वांदे आहेत त्यांचे. वी कॅन बी द बिगेस्ट एक्सपोर्टर टू देम. मी सातारला मेगा फूड पार्क केलं, जवळपास 200 कोटी इन्व्हेस्ट करून सातारला मेगा फूड पार्क केले, वन ऑफ द बेस्ट फूड पार्क इन द कंट्री केले. तर आपण असं जर थोडंसं प्लॅनिंग केलं. फूड पार्कमध्ये काय केलं? फूड पार्कमध्ये मी 70 एकरमध्ये फूड पार्क केलं आहे. त्याच्यामध्ये पल्पिंग लाईन आहे, पॅकेजिंग लाईन आहे, कोल्ड स्टोरेज आहे, रायपनिंग चेंबर्स आहेत. म्हणजे एका वेळेला 8 चेंबर्स आहेत, एका चेंबरमध्ये 50 टन फळं बसतात. म्हणजे एकसारखी फळं आपण जी आडी लावली आपण, तर काय होतं की एक आंबा लवकर पिकतो, एक नंतर पिकतो, मग ते प्रॉब्लेम येतो. ह्याच्यामध्ये एकाच वेळेला सगळी फळं एकसारखी पिकतात, त्याला रायपनिंग चेंबर्स म्हणतात. तर रायपनिंग चेंबर्स केलेत, नंतर त्याचं पॅकेजिंग लाईन केलं, सगळंच केलं. म्हणजे पल्पिंग लाईन केली आहे सातारा फूड पार्कमध्ये, नंतर पाण्याचं केलं आहे, मसाले करतो आहे, जॅम सॉस जेली करतो आहे, असं सगळं त्याच्यामध्ये नवीन R&D करतो आहे. त्याच्यामध्ये आता वाईन काढली, एका फ्रेंच कंपनीबरोबर टायअप करून डाळिंबाची वाईन तयार केली. डाळिंबाची वाईन फार कमी लोक किंवा कोणीच करत नाही, तर आम्ही डाळिंबाची वाईन केली. कारण जे शेतकरी BVG प्रोडक्ट डाळिंबाला वापरतात त्याची ब्रिक्स लेवल 22च्या आसपास जाते आणि डाळिंब फर्मंट व्हायला तुम्हाला 20पेक्षा जास्त ब्रिक्स लेवल लागते. आपली नॉर्मल डाळिंबाची ब्रिक्स लेवल 16, 17, 18 पर्यंत असते. त्यामुळे जे शेतकरी BVG प्रोडक्ट वापरतात त्यांचा आम्ही बायबॅक करतो आहे.
आणि त्याची वाईन बनवली फ्रेंच कंपनीबरोबर टायअप करून, आणि ती आता एक्सपोर्टच करायची. सो ट्राईंग टू डू समथिंग. पण हे जे तुम्ही म्हणजे उत्पादन वाढण्यासाठीचं, तर ते एकच औषध सगळ्या पिकांना चालतं का प्रत्येकासाठी वेगळं? एकच औषध सगळ्या पिकांना चालतं, पण आता जो रेटा आहे त्याप्रमाणे आता वेगळी नावं करून लोकांना तसं चालत नाही. तसं लोकांना एकच औषध सगळ्याला असं चालत नाही, प्रत्येकाला वेगळं स्पेशलाइज. त्याला ते कलर बदलायचं, थोडंसं कॉम्बिनेशन करायचंय. आणि त्या काळात मग पण हे म्हणजे काय धान्य, फळं, पालेभाज्या, फुलं सगळ्यांसाठी आहे. अतिशय इफेक्टिव्हली चालतं. म्हणजे जे शेतकरी, मी गॅरंटी देईन, जे दर्शक ह्या शेतकरी बघतील त्यांनी, त्यांची 10 एकर शेती असेल तर अर्धा एकराला वापरून बघावं, 10 गुंठ्याला वापरून बघावं. मी पैशासाठी कधी पळतच नाही. माझं कायम असतं की इम्पॅक्ट झाला पाहिजे, बदलायला मदत केली पाहिजे. तर जे वापरतील त्यांना 100% रिझल्ट येईल, की शेतीचं उत्पन्न 50% मिनिमम वाढेल. आणि माती पाणी तपासून जर केलं तर 100% देखील वाढेल. पाणी तपासून काय म्हणजे शेवटी जे पाणी आहे ते तुम्ही काय, क्षार जर जास्त असतील, पाण्याचा pH जर जास्त असेल, तुम्ही सगळं चांगली खतं टाकली आणि पाण्याचं pH जर 7 नसेल तर झाडांना लिफ्टच करता येत नाही. झाडांना लिफ्ट करता येत नाही. मग ॲसिडिक पाणी आहे, अल्कलाईन पाणी आहे, ते बघायला लागतं आपल्याला. EC वाढलाय पाण्याचा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढली तर झाडांना पिकं लिफ्ट करता येत नाही. सो दॅट इज बेसिक इश्यू. म्हणून पाणी तपासायचं. क्षार किती वाढलेत, जास्त क्षार असेल पाण्यामध्ये तर पचत नाहीत झाडं, खतं टाकलीत ती विरघळत नाहीत, विरघळली तर झाडांना उचलता येत नाहीत. सो पाणी देखील तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण मग पाणी तपासून त्या पद्धतीनं मग तुम्ही त्याच्यामध्ये मी मशीन तयार केलंय. मी ऑस्ट्रेलियातनं एक मशीन मागवलं, 5.5 लाखाची 2 मशीन मागवली आणि सांगलीच्या एका सायंटिस्टला बरोबर घेतलं आणि त्याची रिडिझाईन केलं. जलसुधार नाव दिले त्याला. हे 30 रुपये देतो मी. 5.5 लाखाचं मशीन इंडियन सिनेरियोला केलं, कॉपी केलं, पण ह्याने खूप चांगला फायदा होतो. आणि म्हणजे मग असं की जे पाणी आहे ते याच्या थ्रू पास झालं वापरायचं. आणि ते सर टेस्ट कशी घ्यायची की बोरमधनं पाणी, बहुतांश शेती बोरवेलची आहे, बोरमधनं पाणी घेतलं एक बादलीत काढायचं आणि दुसरं पाणी मशीनमधनं काढून काढायचं. ह्या बादलीत 1 चमचा तुम्ही सोडा, साबणाचा सोडा टाका, फेस करा, फेस होत नाही, इकडे फेस होतो. काचेवरती ह्या बादलीतलं पाणी टाका, एक 10-15 मिनिटांनी ती पाणी उडून जातं आणि क्षार दिसतात, पांढरे डाग दिसतात. हे पाणी टाका, तुम्हाला डाग दिसणार नाहीत. शॅम्पू करा डोक्याला, फेस होणार नाही, ह्याने फेस होतो. बेसिक टेस्ट आहेत. मी म्हणतो फक्त मशीन बंद करा, बाब दाखव नाही तर श्राद्ध करा, असं हवेतली गोष्ट नाही. आणि लगेच समोर दाखवत. शेतीची प्रोडक्ट वापरायची. तुमच्या घरात 2 झाडं असतील ना, घरात कुंडी असेल, एका कुंडीला तुम्ही औषध मारा. 1 लिटरमध्ये 2 ml टाकायचं ॲग्रोमॅजिक, ॲग्रोन्यूट्री 1 ml टाकायचं आणि मारा पाणी. एका झाड, जे वीक झाड आहे 2 झाडातलं, ते वीक झाडात निवडा. हे झाड समजा 1 इंच वाढलं तर हे 2 इंच वाढेल 1 आठवड्यापर्यंत. पण ही काय रसायनं वापरताय तुम्ही? हर्बल आहे, हर्बल 100% हर्बल आहे. रसायन नाही, कुठलंही रसायन नाही आहे. हे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत ना, दे आर पार्ट ऑफ BVG. पण मला आता कुतूहल हे आहे की असं काहीतरी तुम्हाला सापडलं किंवा सापडतंय तर मग ते बाकीच्यांना आजपर्यंत का नाही करता आलेलं? मी ध्यास घेतो आणि त्या ध्यासामध्ये स्वतःचा स्वार्थ नसतो की माझं काहीतरी चांगलं हो, मला खूप पैसे मिळत, असं नसतं. मी म्हणतो की आपण समाज बदलायला कशी मदत करू शकतो. आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक भेटतात, तितक्याच प्रेमाने त्यांचे फॉर्म्युले शेअर करतात, सांगतात आणि त्याला पुढे घेऊन जातो. पण मग म्हणजे आता हा दुसरा टप्पा झाला ज्यामध्ये तुम्ही काम करताय. तिसरा आता जो आहे तो माणसाच्या आरोग्याच्या साठी तुम्ही करताय. त्याची प्रेरणा काय आहे, ते कुठून आलं? त्याची प्रेरणा अशी की हे ज्यावेळेला महाराष्ट्रात भाषणं करत होतो शेतीसाठी, तेव्हा लक्षात आलं की शेतकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न त्यापेक्षा खूप बिकट आहेत, भयानक आहेत. मी कोल्हापूरला शिरोळा कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथं सहज म्हटलं, बाबा काय इथं? ते म्हटले, साहेब इथं घरटी कॅन्सर पेशंट आहे. म्हणजे दर 2 घरामागं, दर 2 ते 3 घरांमागं कॅन्सर काही गावाच्या गावं कॅन्सरग्रस्त आहेत. म्हणजे 400 कॅन्सर पेशंट आहेत एकेका गावात. माझा अंदाज आहे की तुम्ही पण चेक करू शकता की आरोग्य खात्याकडनं सण शिरोळ तालुक्यामध्ये 25 ते 30 हजार कॅन्सर पेशंट आहेत. ज्याला कॅन्सर झाला त्यानं शेती विकायला लागते, त्याला घरदार विकायला लागते आणि शेवटी डेड बॉडी येते. म्हणून विचार चालू केला मी की आयुर्वेदामध्ये ह्याच्यावरती काही उपाय नाही आहेत का? अफोर्डेबल आणि इफेक्टिव्ह उपाय नाहीत का? आणि मग आयुर्वेदात गेली 9 वर्ष माझ्याकडे पुण्यात सर 100 लोकांची टीम आहे आणि 30 वैदू जे 3 पिढ्या 5 पिढ्या लोकांना बरं करतायत अशा लोकांशी मी टायअप केला आहे. आणि आयुर्वेदात थोडं वेगळं काम करतो आम्ही. आता आयुर्वेदिक कंपनी नाही आहे, BVG लाईफ सायन्सेस ही आयुर्वेदिक कंपनी नाही आहे.
आम्ही काय करतोय की चरक संहितेत सांगितलंय की अमक्या अमक्या झाडाची साल ही चैत्र पौर्णिमेला काढा असं सांगितलंय. तर आम्ही काय केलं की त्या झाडाची साल दर 15 दिवसांनी काढली, दर 15 दिवसांनी साल काढली आणि त्याचं फायटोकेमिस्ट्री केली, म्हणजे त्याचं ॲनालिसिस केलं, केमिकल काय ॲनालिसिस. केलं तुम्ही? फायटोकेमिस्ट्रीचं ॲनालिसिस केलं. मग चैत्र पौर्णिमेला त्यात मेडिसिन व्हॅल्यू आम्हाला 5% मिळाली आणि वर्षाच्या कधीतरी 0.5% मिळाली. असं सायकल मिळालं. म्हणजे उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो ऊसाचं, की ऊस तुम्ही 4थ्या महिन्यात तोडला किंवा 5व्या महिन्यात तोडला तर गोड लागतो, पण त्याची मॅच्युरिटी ती 12व्या महिन्यात किंवा आडसाली असेल तर 18व्या महिन्यात. तसं वनस्पतींचं सायकल असतं. तर आम्ही वेगळं काय करतोय BVG लाईफ सायन्सेसमध्ये, की ती वनस्पती ते हब ह्युमन DNA ला प्रोटेक्ट करते का डॅमेज करते ते आम्ही पहिलं बघतोय. आम्ही ब्लाइंड फेट ठेवत नाही. आम्हाला जवळपास 30 वनस्पती सापडल्यात, 25 ते 30, की ज्या ह्युमन DNA ला डॅमेज करतात. ते आम्ही वापरत नाही. पण आपल्या अदरवाईज ते वापरात आहेत. ते आम्ही वापरत नाही. दुसरं आम्ही काय करतोय, त्या वनस्पतीचं सगळं सायकलचा अभ्यास करतोय आणि त्या एका सायकलच्या एका वनस्पतीच्या अभ्यासाला 1.5 ते 2 वर्ष लागतात. अशा आत्तापर्यंत 700 वनस्पतींचा अभ्यास मागच्या 9 वर्षात BVG टीमने केला आहे. 700 वनस्पतींचा, की ऑप्टिमम व्हॅल्यू किती. आता 5% हवे आम्हाला कळलं. आता रॉ मटेरियल जंगलात आणायला आम्ही तर जात नाही, मग ते 2%चं आलं तर आम्ही ॲडजस्ट करून घेतो डोस, 1%चं आलं तर ॲडजस्ट करून घेतो. बाकीचे लोक काय करतात, त्याच्याकडे काही मशिनरी नाही जी माझ्याकडे आहे ते वाटून कुठून देऊन टाकतात. त्यांनी सांगितलं पाहिजे 5 चमचे घ्या, तो सांगत नाही वैद्य, तो डॉक्टर सांगत नाही आणि आपण म्हणतो आयुर्वेदिक औषध काम करत नाही. तिसरा आम्ही खूप मोठा बदल काय केला आहे की आयुर्वेदामध्ये भस्मांचा खूप मोठा वापर आहे. हिरक भस्म, सुवर्ण भस्म, रजत भस्म. काही डॉक्टर भस्मांवरतीच काम करतात आणि ती चांगलीही आहेत, असं काही वाईट नाही आहे. पण भस्म बनवायच्या प्रोसेसमध्ये जर काही चुकलं तर तुमची किडनी डॅमेज होते, किडनी फिल्टर करत नाही आणि किडनी चोकअप होते, मग तुमचं लिव्हर चोकअप होतं. म्हणून ॲलोपॅथीवाले डॉक्टर तलवार घेऊनच येतात. आयुर्वेद म्हटलं की म्हणतात तलवार, कारण त्यांना कुणीतरी एखादा पेशंट त्यांच्या नजरेत आलेला असतो ज्याचं किडनी किंवा लिव्हर डॅमेज झालेलं असतं. आणि युरोप अमेरिकेमध्ये भस्म असलेली औषधं बॅनच आहेत, कितीही चांगली असा. ते म्हणतात आम्हाला ही औषधच नको. मग आम्ही तिसरा फरक काय केला आहे की आमच्या कुठल्याच औषध भस्म वापरत नाही, कुठलंही औषध भस्म नसतं. चौथा आम्ही काय करतो, आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे काढा करून घ्या, दुधाबरोबर घ्या, मधाबरोबर घ्या. इट मीन्स नीड्स सम कॅरियर टू टेक दॅट मेडिसिन इनसाइड युअर बॉडी. कॅरियर लागतं काहीतरी. आता मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपल्याला वेळ नाही, कोण काढा करून देणार, कोण मध देणार, कोण ते उकळत बसणार, आपल्याला वेळ नाही. त्यामुळे आम्ही आमच्या संशोधक टीमने काय केलं की नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून औषधं नॅनोटाईज केली आहेत. आणि पार्टिकल साईज जो आहे औषधाचा, जो पार्टिकल साईज आहे इफेक्टिव्ह, तो 9 नॅनो टू 20 नॅनो केला आहे. 9 नॅनो म्हणजे 1 मिलीमीटरचे 1 लाख इक्वल हिस्से आणि त्याचं 9 आणि 20. त्यामुळे औषध घेतलं की 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळायला चालू होतं. 15-20 मिनिटात, खूप लांबचं सांगत नाही मी. आणि खूप इफेक्टिव्ह औषध झालेत. आणि 5वं काय करतोय मी, बेस्ट अवेलेबल जे मेडिसिन असेल ॲलोपॅथिक त्याच्याशी आम्ही कम्पेअर करतोय आणि त्याच्यापेक्षा चांगलं असलं तर बोलतो, नाही तर बोलत नाही. माझ्या कॅन्सरची औषधी ट्रायल आता मी अमेरिकेमध्ये केली, येल विद्यापीठामध्ये. येल हे जगातल्या टॉप 5 विद्यापीठामधलं विद्यापीठ आहे. तिथं डॉक्टर श्रीकांत मानेसाहेब म्हणून माझे गावचे रहमतपूरचेच आहेत. प्रत्येक परीक्षेत पहिले आले शाळेमध्ये. खूप बुद्धिमान माणूस आहे. 40 वर्ष कॅन्सरमध्ये रिसर्च करतात, 40 वर्ष. त्यांना 3 वर्षापूर्वी मी सांगितलं की सर मी असं औषध बनवलं आहे. मला बघून हसले. मला म्हणले हनुमंत तू आता शेतीत काम करतो, ॲम्ब्युलन्स चालवतो, हाऊसकीपिंग पण करतो, राष्ट्रपती काम तुझ्याकडे आहे, पार्लमेंटला आता ह्या वर्षी 22 वर्ष होतील, प्राईम मिनिस्टर घर करतो, आता ह्यात घुसला. म्हणलं हो साहेब. म्हटलं साहेब तुम्ही टेस्ट करा. त्यांना दाखवलं रिझल्ट मी, हे औषध बॅरियर म्हणून काम करतं, G1G2 सायकल असतं कॅन्सर ग्रोथचं, ते अरेस्ट करतं, असं सगळं दाखवलं. मला म्हणले मला टेस्ट करायला आवडेल. मग टेस्ट करायला औषध पाठवून दिलं अमेरिकेत त्यांच्याबरोबर. पाठवल्यानंतर 1 महिन्यात फोनला रिझल्ट येत नाहीत. म्हणजे साहेब असं होणार नाही, रिझल्ट येत नाही असं होणार नाही. गोपाळ कुंडू म्हणून तितकेच मोठे सायंटिस्ट आहेत, ते आता भुवनेश्वरला असतात. त्यांनी आधी ट्रायल केल्या होत्या. मग पवन सिंग, आम्ही गोपाळ कुंडू जॉईंट कॉल झाला आणि त्यांना प्रोटोकॉल सांगितले की कसं ते औषध टेस्ट करायचं. साहेब 7 महिन्यांनी सरांचा मला फोन आला की हनुमंत औषध तुझं मिरॅकल काम करतंय. म्हटलं काय झालं साहेब. म्हणले 24 तासात कॅन्सर सेल मरतायत, 24 तासात कॅन्सर सेल मरतायत बॉडीच्या बाहेर असताना. हे चांगलं आहे म्हणले, अनेक औषधांनी असे कॅन्सर सेल मरतात, पण चांगले सेल वाढतायत म्हणले. बाकीच्या थेरपीमध्ये कॅन्सरच्या केमोमध्ये किंवा कशामध्ये ते
कॅन्सरमध्ये काय होतं, एका सेलचे 2 सेल होतात. किती तासात होतात? 16 तास ते 18 तासात. 24 तास बॉडी थांबत नाही. 16 तासात एक सेलचे 2 सेल होतात आणि 2चे 4 होतात, 4चे 8 होतात. आणि मग जिथं झाला उत्पन्न त्याचं नाव दिलं जातं. ब्रेस्ट कॅन्सर, पॅन्क्रिएटिक कॅन्सर, कोलोन कॅन्सर नाव दिलं जातं. आणि मग तो पसरत जातो, रक्तातनं दुसऱ्या अवयवात जातो, मग तिथला तो अवयव डॅमेज करायला लागतो. आपलं औषध काय करते, गेलं की त्या बॅरियरमध्ये जाऊन बसतंय, ग्रोथ थांबवतंय आणि त्यानंतर 15 दिवसांनी मॅलिग्नंट कॅन्सर सेल मरायला चालू, म्हणजे कॅन्सर पेशंटला बरं व्हायला, स्पीडनं बरं व्हायला मदत करते. म्हणजे मी बाकीचे जे उपचार चालू असतात कॅन्सर, मी म्हणत नाही की ते बंद करा. आमचं औषध पूरक औषध म्हणून घेतलं तरी खूप मिरॅकल फरक पडतो. आणि पूर्वी मी नाव घेत नव्हतो, पण आदरणीय संजय दत्त साहेबांनी आता व्हिडिओ दिला आहे की मला बीव्हीच्या औषधाने मिरॅकल फरक पडला. तो तुम्हाला पाहिजे पाठवतो मी. तो एकदम जबरदस्त फरक पडला. संजय दत्त ॲक्टर संजय दत्त, त्यांना 4 स्टेज लंग कॅन्सर होता आणि त्यांना आपण बीव्हीची औषध दिली. गेले 3.5 वर्ष ते आपली औषधं घेत आहेत आणि खणखणीत झालेत. मी आता 12 तास शूटिंग करतात. आदरणीय गडकरी साहेबांना देखील जिने चढताना दम लागायचा आणि साहेब पण पब्लिकली बोलतात म्हणून मी सांगतोय की त्यांना देखील खूप चांगला फायदा झाला. दम लागणाऱ्या म्हणजे हार्टचं जे औषध आहे ते प्रिव्हेन्शनचं आहे. आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण इतकं वाढलं आहे की बाकी सगळ्या रोगांवरती यू गेट टाईम टू रिॲक्ट. म्हणजे कॅन्सर झालं तरी तुम्हाला 6-8 महिने हातात असतात. लिव्हर सिरोसिस झाला, हार्टला वेळ नाही, 12 मिनटं मिळतात. आपलं हार्टचं औषध काय करतं, हार्टच्या आर्टरीज क्लीन करतं. माझ्याकडे 2-3 हजार लोकांचा डेटा आहे की 80% ते 85% आर्टरीज तुमच्या क्लीन होतात, हार्टची मसल पॉवर वाढते आणि हार्टचं फंक्शन स्टेबल होतं. एकच औषध आणि फार कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे मी कधीच पैशाचा विचार करत नाही. हार्टचं औषध मिरॅकल झालं आहे, ज्याने म्हणजे खूप चांगलं झालं आहे, जे मदत करतं. हार्टचं औषध, कॅन्सरचं औषध खूप चांगलं झालं आहे, पण हे पार्किन्सनचं औषध झालं आहे. आता हे जे दावे आहेत तर ह्याला मेडिकल फ्रॅटर्निटी, हे जे तुम्ही दावे करताय त्याच्याकडे कसं बघताय? म्हणजे ते तर त्याला आता सर येल युनिव्हर्सिटी पेपर पब्लिश करेल. अजून एक 2-3 महिन्यात पेपर पब्लिश होईल. गेले 3 वर्ष म्हणजे माने साहेबांनी जवळपास $1.2 मिलियन म्हणजे 10 कोटी रुपये टेस्टिंगसाठी खर्च केले. माझा दावा सत्य आहे की नाही बघण्यासाठी. आणि ते आता म्हणतात की ह्याचा आता पेपर पब्लिश करू की 24 तासात कॅन्सर सेल मारत आहेत, चांगले सेल वाढत आहेत आणि कॅन्सर सेलची सेल सायकल जी आहे ती अरेस्ट होती आहे. मध्यंतरी मला एक खूप मोठे संत दिल्लीला एका मोठ्या जस्टिसच्या घरी भेटले आणि मला म्हटले की कोइंबतूरमध्ये आश्रमामध्ये माझ्याकडे 14-15 कॅन्सर पेशंट आहेत, तुमच्या औषधाने काय होईल? म्हटलं माझं औषध हर्बल आहे, तुमची ट्रीटमेंट चालू. म्हणजे माझे सगळे पेशंट लास्ट स्टेजला आहेत. काय होईल? ते प्रचंड पेनमध्ये आहेत, प्रचंड पेनमध्ये आहेत, ते मुक्ती मागत आहेत. आणि साहेब नॉर्मली कॅन्सर जेव्हा लास्ट स्टेजला जातो त्या माणसाला इतका पेन असतो, तुम्ही किती पेन किलर द्या, त्याची अक्षा आरडाओरडा करत असतो तो. आणि नातेवाईक प्रार्थना करतात देवा ह्याला घेऊन जा. मी म्हटलं महाराज तुम्ही मोठे आहात, मी माझं औषध पाठवतो, 15 दिवसांनी आपण बोलू. त्यांना सेफ्टीचा डेटा दाखवला आणि साहेब तुम्हाला सांगतो की 12व्या दिवशी त्यांच्या हेल्थच्या हेड त्यांचा मला फोन आला की सगळ्या पेशंटना फरक पडला आहे, तुम्ही कधी येऊ शकता. मी कोणाला पॅन्क्रिएटिक कॅन्सर होता, कोणाला कोलोन कॅन्सर होता, कोणाला वेगळे कॅन्सर होते, सगळ्यांना फरक पडला. असं सगळं करतो म्हणजे देव करून घेतो आहे. हे भारताचं ज्ञान आहे, ते सायंटिफिक इव्हिडन्स बेस्ड स्टडीज, म्हणजे कुठल्याही ॲलोपॅथीला किंवा मॉडर्न सायन्सला इव्हिडन्स बेस्ड स्टडी लागतात. मी कॅन्सरचं औषध जीन लेवलला जाऊन अभ्यास केला आहे, जीन लेवलला जाऊन की नेमकं काय होतं, 2 तासांनी काय होतं, 4 तासांनी काय होतं, 8 तासांनी काय होतं. आणि 24 तासामध्ये कॅन्सर सेलचं अपॉप्टॉसिस होतं. अपॉप्टॉसिस म्हणजे कॅन्सर सेल मरतो, त्यावेळेला कुठले जीन अपरेग्युलेट होतात, कुठले जीन डाऊन रेग्युलेट होतात आणि का कॅन्सर सेल मरतो ह्याचं आम्ही कारण हुडकून काढलं आहे. सो आता मॉडर्न लोकंसुद्धा ह्याला ॲक्सेप्ट करतील. आणि आमचा दावा काय, आम्ही काय म्हणत नाही की याने क्युअर होतं, आम्ही म्हणतो इट इज अ सपोर्टिव्ह मेडिसिन. कारण क्युअर होतं दावा करायला अजून 2-3 वर्ष आम्हाला पुढचं काम करायला लागेल, ते आम्ही करतोच आहे, मी पॅरलली चालू आहे. पण आता औषधाला मान्यता मिळालेली आहे, आपण देऊ शकतो आणि माणसाला प्रचंड फरक पडतो. मध्यंतरी मला परवाच माझं बोलणं झालं, अलाहाबाद हायकोर्टचे मोठे जस्टिस आहेत, त्यांच्या आईला कॅन्सर झाला होता 2 वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्यांच्या मुलीचं लग्न मार्च महिन्यात ठरलं होतं, त्यांनी मुलीचं लग्न कॅन्सल केलं की आई 15-20 दिवस राहील. आणि हायकोर्ट जजला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळतात, म्हणजे ही हॅज गॉट ॲक्सेस टू ऑल टॉप मेडिकल हेल्थ. तर माझ्या एका मित्राने त्यांना औषध पाठवलं आणि आजही त्या आई चांगल्या आहेत, आजही घरातली सगळी कामं करतात. असे अनेक उदाहरण आहेत. म्हणजे मी असे जवळपास स्वतः मी एक 500 पेशंटशी बोललो असेल आणि मग मी काय म्हणतो की माझ्या औषधी मदत होते खूप चांगली आणि कॉस्ट इफेक्टिव्ह. म्हणजे जिथं 50 लाख खर्च होतं आमची सगळी ट्रीटमेंटची कॉस्ट 40-50 हजार नाही,
सगळी ट्रीटमेंटची, म्हणजे 7-8 महिन्याचा औषधाची कॉस्ट. मी काय म्हणतो की हाऊ वी कॅन हेल्प बॉटम पण ऑफ हे जे तुम्ही पॅरलल मदत करणारं जे औषध म्हणताय, हे तुम्ही त्याचे फॉर्म्युले वगैरे बीव्हीजीने डेव्हलप केलेत? BVGने काय केलं, ज्यावेळेला मी हे म्हटलं तसं शेती क्षेत्रात काम करताना लक्षात आलं की फार शेतकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न त्यापेक्षा भयानक आहेत. मग टीम लावली आणि वेगवेगळे वैदू भारतात जे 3 पिढ्या 5 पिढ्या लोकांना बरं करतायत, हजारो लोकांना बरं केलं आहे, हजारो लोकांना बरं केलं आहे, पण डेटा काही नाही आहे. औषध कसं काम करतं हे सायंटिफिकली सांगता येत नाही. अशा लोकांना मी पार्टनर म्हणून केलं. नाव दे आर पार्टनर्स टू BVG. मग त्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या आम्ही बाजूला केल्या. त्यातल्या त्रुटी म्हणजे काय, ते हेवी मेटल काय काय ठिकाणी वापरत होते. त्यातल्या त्रुटी काय, ते DNA सिंथेसिस करत नव्हते, फायटोकेमिस्ट्री बघत नव्हते, DNA प्रोटेक्ट करतं का डॅमेज करतं ते बघत नव्हते. ते आम्ही रिफाईन केलं आणि हे फॉर्म्युलेशन्स आता नवीन स्वरूपात नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला, नॅनोटाईज केलं. नॅनोटाईज करायच्या 4-5 वेगवेगळ्या मेथड आहेत. नॅनोटाईज केलं आणि मार्केटला आणलं. आता ही यंग एज आहे, तिथं याच्या पुटकुळी आली असेल कोणाला, आता ही मुलगी आहे, हिला चेहऱ्यावरती पुटकुळी आली तर आमचं ॲक्ने क्रीम आहे, असं 1 दिवसात पुटकुळी याचं थांबतं. खूप लांबचे क्लेम करत नाही. एकाला 2 पुटकुळी येत असतील ना, एकाला एका ठिकाणी लावायचं दिवसात 2-2, 3-3 तासांनी 4-5 वेळा लावलं, संध्याकाळपर्यंत ती पुटकुळी बसून जाते. त्याचंही ते औषध कसं काम करतं त्याचं मी सायंटिफिक ट्रायल केल्या. एक क्लिंडामायसिन नावाचं केमिकल औषध आहे, ते त्वचेच्या खाली एक लेअर जातं, आपलं औषध 4 लेअर जातं आणि जो बॅक्टेरिया ॲक्ने क्रिएट करतो त्यालाच संपवतं. सो एव्हरीथिंग इज एव्हिडन्स बेस्ड. मॉडर्न सायन्सला जे लागतं आम्ही तो मार्ग अवलंबून काम करतो आहे आणि ठोकून वाजवून सांगतो. अँटी एजिंग क्रीम बनवलं आहे, हेअर ऑइल बनवलं आहे, की असं हेअर ऑइल बनवलं आहे की 1 वर्षभर ज्याचे पांढरे केस आहेत त्यानं 250 वेळा लावलं, 250 ॲप्लिकेशन्स, म्हणजे 180 ते 250. तर आमचा दावा आहे की पांढरे केस काळे होतात. केस गळती तर थांबतेच, केस गळतीवाले पण आहेत आणि पांढरे केसवाले पण आहेत. आणि हे सगळं सायंटिफिक आहे. पण हे सगळं आयुर्वेदिक आहे. आयुर्वेद आता म्हणत नाही काय, आम्ही काय केलं, आयुर्वेद म्हटलं की लोक तुम्हाला अशी तलवार घेऊन येतात आणि जगामध्ये आयुर्वेदाला लोक म्हणजे भारतात आयुर्वेद मान्य आहे, जगामध्ये आम्ही ह्याला हर्बल औषध आधी म्हणायचं ठरवलं होतं. पण आता मला अमेरिकेतल्या माझ्या खूप सिनियर मित्रांनी सांगितलं जे मेडिकल फर्टिनिम आहे, ते म्हणले हनुमंत ही औषधं तुम्ही प्लांट बेस्ड इम्युनॉलॉजिक्स म्हणून आणा, प्लांट बेस्ड इम्युनॉलॉजिक्स. तर आम्ही आमची औषधं आता तशा पॅटर्नमध्ये आणतोय. सो एव्हरीबडी विल ॲक्सेप्ट इट. पण त्याला विरोध होतच नाहीये का? विरोधाचा तर सामना करावा लागत असेल अजून त्या विरोधा स्टेजला गेलेलो नाहीये. ऑनेस्टली मी खूप मी पहिल्यांदा पब्लिकली बोलतोय, हे अंडर द कार्पेट अंडर द रडार ठेवले. पण आता एवढा डेटा माझ्याकडे आहे की उद्या हा इंटरव्ह्यू बघून कोणी ॲलोपॅथी डॉक्टर आले माझ्याकडे भेटायला तर त्यांना मी दाखवू शकेन की साहेब तुमच्या औषधाबरोबर हे माझं औषध दिलं, जो तुमचा पेशंट 8 महिन्यांनी किंवा वर्षांनी बरा होणार असेल तो 4 महिन्यात बरा होईल किंवा 3 महिन्यात बरा होईल. माझं औषध कसं काम करतं त्यांना सायंटिफिकली मी सांगू शकेन की हाऊ इट हेल्प्स. G1G2 सायकल जी असते कॅन्सर ग्रोथची ती अरेस्ट कसं करतंय, बॅरियर म्हणून कसं बसतंय हे मी त्यांना सांगू शकेन. आणि तेवढा डेटा म्हणजे 6-7 हजार पानांचा डेटा सर मॅडम. म्हणजे माझा जे डॉक्टर पवन सिंग माझे हेड आहेत त्याचे, ते 3 दिवस सलग बोलू शकतात कॅन्सर या विषयावरती, असं डेटा आहे आपल्याकडे. पण म्हणजे हे जे कॅन्सरच्या औषधाबद्दल तुम्ही सांगताय ते अजून लोकांपर्यंत आहे. आता मार्केटला आम्ही ऑनलाईन देतोय, BVG लाईफ सायन्सेसच्या वेबसाईटवरती ऑनलाईन देतोय. पार्किन्सनला सर जगात औषध नाही आहे. पार्किन्सन्सला आपल्याकडे तुम्ही मला पेशंट पाठवा, 3 महिन्यामध्ये 80% ते 90% फरक पडतो. म्हणजे ज्या माणसाला स्वतःची नाडी बांधता येत नाही किंवा शर्ट घालता येत नाही, कप घेतला की असा असा हात हालतो, तो माणूस 3 महिन्यांनी स्वतःच्या हाताने चहा प्यायला चालू करतो. आदरणीय गडकरी साहेबांनी अनेक पेशंट माझ्याकडे पाठवले आणि त्यांना खूप चांगला फायदा. त्यांनी परवा मला सांगितलं की एक कार्डिओलॉजिस्ट आहेत नागपूरचे, ज्यांना खूप त्रास होता पार्किन्सन्सचा, नंबर 1चे कार्डिओलॉजिस्ट, त्यांना म्हटली जबरदस्त फरक पडला तुझ्या औषधाने. आता त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि मग ते सांगता येईल लोकांना. सो एव्हरीथिंग इज टेस्टेड अँड प्रूव्हन. म्हणजे जसं मी शेतीमध्ये जसं दाखवलं फरक, तसे मी हेल्थकेअरचे पण फरक बघितलेत की कसा फरक होतो. तुम्हाला मी हार्टचं औषध आणलं आहे, तुम्ही घेतलं ना, जिना चढून बघा असेल की किती पायऱ्या चढल्या की दम लागतो. 2 महिन्यांनी तुमची कॅपॅसिटी दुप्पट होते. म्हणजे ज्या माणसाला 50-60 पावलं चालली की दम लागतो, तो माणूस 2 महिन्यांनी 1.5 ते 2 किलोमीटर अगदी आरामात चालतो. 1.5 ते 2 किलोमीटर. तर आता कार्डिओलॉजिस्ट मी काय म्हणतोय की ज्या लोकांना तुम्हाला ट्रीटमेंट करता येत नाही, ऑपरेट करता येत नाही, वय झालं आहे, ब्लॉकेजेस आहेत, तुम्ही त्यांना द्या, त्यांना फायदा होईल. मोतीबिंदूचं पण आपल्याकडे औषध झालं आहे. म्हणजे दरवर्षी 2.5 ते 3 कोटी लोक अंध होतात, कारण मोतीबिंदूला जगामध्ये सर्जरी इज द ओनली वे.
कुठल्याही नेत्रतज्ञाला विचारा, सर्जरी लागते. आफ्रिकेमध्ये डॉक्टर्स नाही, कुठं सर्जरी करणार? हे भारतीय ज्ञान आहे, मी सायंटिफिकली पुढे घेऊन चाललो आहे. आता आमच्या ज्या ट्रायल झाल्यात त्यात लक्षात असं येते की 10 पैकी 6 ते 7 लोकांचा मोतीबिंदू औषधांनी बरा होईल. आता मोतीबिंदू असतो काय, तर क्रूड लँग्वेजमध्ये आमच्या डॉक्टरनी मला समजून सांगितलं. मी वकिलासारखं काम करतो, हे समजून घेतो आणि सांगतो. अंडं आपण तोडलं आणि वाटीत टाकलं तर पिवळं बलक दिसतं आणि पांढरं पाण्यासारखं ट्रान्सपरंट तुम्हाला लिक्विड दिसतं. ते पांढरं लिक्विड जे असतं ट्रान्सपरंट, हे पाण्यासारखं, ते प्रोटीन असतं, ते क्रिस्टलाइन प्रोटीन असतं. ते तुम्ही जेव्हा गरम करता, तव्यात टाकता, तेव्हा क्रिस्टलाइन प्रोटीन डिक्रिस्टलाइन होतं. डिक्रिस्टलाइन झालं की ओपेक होतं आणि तुम्हाला आरपार दिसायचं बंद होतं. असं औषध आहे भारतीय आयुर्वेदामध्ये की डोळ्यात टाकलं की 15 दिवस ते 60 दिवसामध्ये, खूप लांबचं सांगत नाही, 15 दिवस ते 60 दिवसामध्ये ते डिक्रिस्टलाइन, डिनेचर झालेलं प्रोटीन जे आहे ते हळूहळू रिनेचर होतं आणि 60 दिवसामध्ये 10 पैकी 6-7 लोक बरे होतात. आपला दावा नाही की 100% आपण बरे करतो, पण होतं. सो ऑल दीज थिंग्स, आलूपेशी असेल, एखाद्याच्या टकलावरती केस येत नाहीत, चाय पडणं म्हणतो आपण त्याला, 3 महिन्यात आपण ते टकलावरती केस आणतो, एकदम चकाचक आणतो. म्हणजे हे जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं, हा मुलगा आला होता आमच्याकडं, हे असा होता, एवढ्या भागात केसच नव्हते, डर्मेटॉलॉजिस्ट उपाय नाही आहे, 3 महिन्यांनी असा. ही मुलगी आली होती, ही अशी होती, 3 महिन्यांनी अशी. मी पुरवण नाही, मी असं कुठले आणि आता काय करतोय, पुरवण तर आहेतच गोष्टी, ह्या पुरवण होत्याच, पण त्याच्यामागचं सायन्स हुडकून काढतोय की असं का होतं, जीन लेवलला काय होतं ते हुडकून काढतोय. कॅन्सरचं औषध तुम्हाला मगाशी जे मी सांगितलं की कॅन्सरचं औषध कसं काम करतं, डायबिटीसचं औषध खूप चांगलं झालं आहे. हे कॅन्सरचे 2 सेल 10 mm अंतर आहे 2 सेलमध्ये, 16 तासात जोडले जातात आणि औषध दिलं 100 मायक्रोग्रॅम की बॅरियर म्हणून काम करतात, वाढच होत नाही. म्हणजे 10 मायक्रोग्रॅम दिलं वाढले, 10 मायक्रोग्रॅम वाढले, 50 दिलं वाढ कमी झाली, 100 दिलं वाढ थांबली. हे बॅरियर म्हणून काम केलं औषधाने. ट्युमरचं साईज, व्हेकल कंट्रोल आणि असा असा कमी होत जातो ट्युमरचा साईज. मग हे ब्लड कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, पँक्रियाटिक कॅन्सर, कोलोन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर ह्याच्यावरती बघितलं. जसा डोस वाढत गेला, इथं हे जर बघितलं तुम्ही, आणि हे 6 मायक्रोग्रॅम लेवलला काम करतं, 94% सेल मायग्रेशन थांबवत आहे. सो प्रत्येक गोष्टीला आता आपण जे कुठल्याही तज्ज्ञाला हवा असेल त्याला आपण उत्तर देऊ शकू, सायंटिफिक भाषेमध्ये उत्तर देऊ शकू. मी वैदू म्हणून काम करत नाही. मला हे जसं योगाला सगळ्या जगाने मान्य केलं आहे आणि मग त्यात लोकांनी त्यांचे विक्रम योगा आणला की बाबा गरम ह्याच्यात तुम्ही केलं, 40 डिग्रीला जर योगा केला तर तुमचं वजन अजून चांगलं फास्ट तयार होतं, खाली जातं. तसं मी आयुर्वेदाला एस्टॅब्लिश करायचा माझा आपला छोटासा प्रयत्न करतोय. कोट्यवधी रुपये सर खर्च झाले याच्यामध्ये माझ्या आत्तापर्यंत 9 वर्षात. सेल अजून रुपयाचं नाही आहे, म्हणजे थोडाफार काहीतरी करतो मी, पण रिसर्चवरती, फंडामेंटल्सवरती काम करतोय आणि टार्गेट ठरवले की 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलायला मदत करायची. त्याच्या देव त्यामुळं सगळे देतोय सगळं व्यवस्थित. हनुमंतराव, तुम्ही मगाशी सांगितलं की 1 लाख लोकांना तुम्ही नोकऱ्या दिल्या आहेत, आता 5 लाख, 10 लाख, 15 लाख असा आकडा वाढवत चालला आहे. पण आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, म्हणजे फक्त मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये असं आहे की जी मराठी पोरं आहेत ती कामं करत नाहीत. त्यामुळे ती कामं करत नसल्यामुळे आपल्याला दुसऱ्या राज्यातून तिथे येतात आणि कामं करतात. म्हणजे कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, सगळे म्हणजे जिथे ते शेती होते तिथे. तर अशा अवस्थेमध्ये तुम्हाला मराठी पोरं बाहेर नेण्यासाठी कशी मिळतील? जर ती इथेच काम करत नाहीत तर ती परदेशात जाऊन काय काम करणार? इथं काम करायला कदाचित त्याला इश्यू असेल, पण बाहेर गेलं की एक व्हाईट कॉलर असते, कॉलर टाईट असते. त्यामुळे मला खात्री आहे की मराठी तरुण असे इंटरव्ह्यू बघून ब्रिटिशांचं एक्झाम्पल बघेल, पोर्तुगीजांचं बघेल, कोलंबसचं गर्वगीत ऐकेल, किनारा तुला पामराला, आणि उद्युक्त होईल आणि काहीतरी वेगळं काम करेल, स्वतःचं नाव मोठं करेल आणि त्याच्या घरच्यांनाही अभिमान वाटलं असं काम करेल. कारण मुंबईमध्ये आपण बघतोय नेहमी ते बातम्या येतात, परप्रांतीयाहून इथे काम करतायत, रिक्षा चालवत आहेत आणि मराठी पोरं कामच करत नाही. त्यांना कामच करायला नको, त्यांना फक्त राजकारणाच्या मागे फिरायला पाहिजे. समाजामध्ये आपल्या संस्कारांमध्ये काय झालं की पूर्वी शेती उत्तम म्हणायची, कनिष्ठ नोकरी म्हणायची. मग नंतर काय झालं, नोकरी उत्तम, शेती कनिष्ठ. तर ती नोकरी म्हटल्यामुळे लोक ते, मग नोकरी म्हणजे काय की व्हाईट कॉलर जॉब पाहिजे त्याला. एक कोर्ट क्लार्क म्हणून जर तुम्हाला त्या मुंबई हायकोर्टाने काहीतरी जाहिरात दिली होती आणि कितीतरी लाख अर्ज आले होते शिपायाच्या जागेसाठी
UP-मध्ये मी मध्यंतरी वाचलं की 17 लाख अर्ज आले 170 जागांसाठी. पोलीस भरतीला 5,000 पोलिसांची भरती असतील, 5 लाख अर्ज येतात. लोकांना नोकरी पाहिजे, त्यांना व्यवसाय करायला नको. व्यवसाय करायला थोडंसं करेज लागतं, थोडं डेअरिंग लागतं आणि एक्सलन्स आणायला लागतो. मी आता अनेक व्यवसाय करतो, पण प्रत्येक ठिकाणी थोडं वेगळेपण आणतो आहे. तसं केलं तर ह्या तरुणांनी जर तसा थोडा वेगळा विचार केला ना, तर त्यांना थोडी दिशा द्यायची गरज आहे, बाकी काही नाही. स्किल्स बद्दल आता तुम्ही बोललात तर की जे आवश्यक स्किल्स आहेत ते असतील तर तुम्ही मग अगदी परदेशात जॉब्स देऊ शकतात. पण आपण नेहमी इंटरव्ह्यूज अगदी मग नारायण मूर्तींचा असो बघतो की अगदी IIT मुंबईमधलाही जो विद्यार्थी असतो त्यांना आवश्यक असे स्किल्स आजकाल नसतात किंवा त्या विषयात ची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे इन्फोसिस सारख्या कंपन्या म्हणा, टाटा सारख्या कंपन्यांना स्वतःचे ट्रेनिंग सेंटर्स उघडावे लागतात. ट्रेनिंग दिल्याशिवाय तो म्हणजे काम करण्याला एम्प्लॉयबल होत नाही. तुम्हाला हा प्रश्न पडतो, त्रास होतो हा की मुलं तर आहेत पण त्यांना हवं तसं काम जमत नाही, येत नाही? हो. आम्ही पण काय या केलंय, सगळ्यावर उपाय आम्ही 3 दिवसाचा कोर्स ते 3 वर्षाचा कोर्स, मी सांगायला अभिमान वाटतं की दिल्लीमध्ये प्रचंड फॉलोअप करून हाऊसकीपिंगच्या कोर्सला मी डिग्रीचं रूप दिलंय. BA इन फॅसिलिटी मॅनेजमेंट असा कोर्स UGCने मान्य केला आणि यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीने त्याला एकत्र आम्ही आता कोलॅबरेशनमध्ये काम करतोय की माझ्याकडे अशी अनेक मुलं जी 7वी 8वीतनं शाळेतनं बाहेर पडली, ती हुशारही होती पण परिस्थितीमुळे शिकता आलं नाही. त्यांच्यामध्ये ते कायम दुःख असतं की आम्ही शिकलो नाही. तर मी म्हटलं ह्यांना काय करता येईल, 18 वर्ष पूर्ण आहेत. आम्ही एक परीक्षा डिझाईन केली आहे की ती परीक्षा साधं गणित, साधं मराठी, त्याला जी भाषा आहे ती करायची. ती पास झाली की त्याला 12 इक्विव्हॅलंट समजायचं. आणि मग आमचा BA इन फॅसिलिटी मॅनेजमेंट कोर्स आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय केले, पहिल्या वर्षाचा कोर्स, पहिला कोर्स काय धडा की झाडू बांधायचा कसा, त्याला झाडू मारायचा आहे तर झाडू बांधायचा कसा. म्हणजे आपण घरात झाडतो तेव्हा 30 सेंटीमीटरची विड्थ असते आपली. आम्ही काय केलं की 30 सेंटीमीटर, मग खूप वेळ लागेल ही खोली झाडायची असेल तर आम्ही 1 मीटर स्वीपिंग विड्थ, म्हणजे 3 ते 4 झाडू एकत्र करायचे. मग त्याची काडी निघाली नाही पाहिजे. बांबू बांधायचा कसा, बांबू धरायचा कुठं, कारण परत वाकून त्याच्या पाठीला फटीक नाही आलं पाहिजे. नंतर वुडन फ्लोअर असेल तर ते कसं साफ करायचं, टॉयलेट कशी साफ करायची. नेमकं टॉयलेटमध्ये काय असतं की तुमच्या त्या जाळीवरती केस पडलेली असतात आणि बादली जी ठेवतो त्याच्या खाली घाण असते, शॉवरच्या वरती घाण असते आणि काचा ज्या असतात आपल्या तिरक्या त्याच्यावरती डस्ट असते. म्हणजे जे नॉर्मली ऑब्व्हियसली राहतं ते पहिलं त्याला शिकवायचं. असा मी सिलेबस 3 वर्षाचा तयार केला. मग गार्डन करायचं असेल तर गार्डनमध्ये त्याला बेसिक गार्डन कसं करायचं, लॉन कसं कट करायचं, पाणी एकदम बदाबदा ओतलं तर हाय ती माती मुळातनं निघून जातील, झाड जगायच्या वेळी मरतं. तर असे बारीक बारीक मुद्दे त्याला ज्या भाषेत समजतील त्या भाषेत केलेत आणि त्याला UGCचे अप्रूव्ह झाले. साहेब माझ्याकडे हाऊसकीपिंग करणारा पोरगा आता सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाला आहे. सेल्स टॅक्स, कारण त्याला MPSC UPSCला तो तयार झाला पास व्हायला, ही डिग्री मिळाली की. असं सगळं चाललंय. म्हणजे जिथं आहे तिथं बदल करायचा. ज्याला जे चांगलं जमतंय त्याला ते उत्तम करायला शिकवायचं. जो उत्तम करतो त्याला सर्वोत्तम करायचा ध्यास द्यायचा, त्याला मोटिवेट करायचं. फंडामेंटल मोटिवेशनची गरज असते, पाठीवरती कुणीतरी थाप टाकायची गरज असते आणि ती टाकली तर लोक चांगलं काम करतात. काही लोक सेल्फ मोटिवेट असतात, मी स्वतःच मोटिवेट असतो की आयुष्य इतकं लहान आहे तर छोट्याशा आयुष्यात काहीतरी इम्पॅक्ट करून जायचं आहे. लोकांचं, हजारो लोकांचं, कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदलायला मदत करायची. मग ते रोजगार त्याला मिळेल, शेतीत त्याचं उत्पन्न वाढेल, त्याची भाकड म्हैस, गाई म्हैस दुभती होईल, म्हशीचं दूध वाढेल. कालच मी अरविंद तिवारी म्हणून माझे मित्र आहेत UP-मध्ये, त्यांनी मला काल फोन करून सांगितलं की गायकवाड साहेब आपकी दवा कमाल कर रही आहे. गाई म्हशीची तिथं सहवाल गाई आहेत, दूध जास्त देतात, 30 लिटर दूध देतात, पण दुधामध्ये फॅटचं प्रमाण असतं 1.5 ते 2%, SNF असतो 4-4.5%, त्यामुळे दुधाला 30 रुपये भाव मिळतो. ह्यांनी त्याच्या घरी ट्रायल केली, फॅट 2, 2.25चं 4.5 झालं, 4.2, 4.5 झालं, SNF 4%चं 8% झालं, दुधाला 52 रुपये लिटर मिळायला लागला. म्हणजे 30 लिटर दूध 20 रुपये लिटर मागं वाढले तर 600 रुपये इन्कम वाढलं. माझी पावडर मी देतो 8 रुपयाला. सो माझा अनुभव आहे की 1 रुपया खर्च केला तर मिनिमम 7 रुपये उत्पन्न वाढतं, हायर साईडला 90 रुपये पण वाढतं. तर ही चळवळ म्हणून मी बघतो. BVGचा फुल फॉर्म भारत विकास ग्रुप आहे आणि दिस इज अ मुवमेंट की सर्वसामान्य लोकांनी एकत्र येऊन वेगळं काहीतरी काम करायचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी आदर्श आहेत, स्वामी विवेकानंद आदर्श आहेत आणि टीमही चांगली आहे, खूप ग्रेट टीम आहे जी माझ्या व्हिजनवरती काम करते. सो थिंग्स आर. पण ह्या सगळ्या कालावधीत सगळ्या तुम्ही गोष्टी करत असताना कठीण काळ आलाच असेल, कोरोना होता, तुम्ही सेवा क्षेत्रात आहात आणि चॅलेंजेस रोज असतात, संघर्ष रोज आहे. संघर्षाची पातळी फक्त बदलत जाते, संघर्ष रोज करायला लागतो, रोज लढायला
रोज लढायला लागतं, फक्त पातळी बदलते. तुम्ही जी औषधांबद्दल आता सांगितलं ती सगळी औषधं ऑनलाईन उपलब्ध आहेत Online का? उपलब्ध आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर त्या वापराबद्दल जर कुणाला कन्सल्ट करायचं असेल तर तशी काय? BVG लाईफच्या वेबसाईटला गेलात तुम्ही तर तिथं आमच्या डॉक्टरांचे नाव नंबर आहेत. ते तुम्हाला फोन करून तुमचं नेमकं काय झालं ते विचारतात. शक्यतो आम्ही पुण्याला कोणाला बोलवत नाही. माझे सर अमेरिकेत देखील औषध जातात. अमेरिकेला 30-40 पेशंट अमेरिकेतले आहेत माझे. भारतात तर जातातच, बाहेरच्या देशातही जातात. तर ऑनलाईन आपण देतो, त्यांना कन्सल्ट करतो आणि देतो. आणि पुण्यामध्ये आता आम्ही एक खूप चांगलं दर्जा वेलनेस सेंटर पण करतो आहे की डायबिटीस रिव्हर्स करता येतो, BPची गोळी बंद करता येते, हार्टचे ब्लॉकेज औषध निघू शकतात. म्हणजे माझा कुठल्या पॅथीला विरोध नाही आहे, पण हे आपलं प्राचीन ज्ञान आहे. त्याला फक्त कोणी असं सायंटिफिकली पुढे न्यायचा प्रयत्न केला, तो मी प्रयत्न करतो आहे आणि त्याला यश मिळतं आहे. सो BVG लाईफची औषधं, BVG लाईफ सायन्सेस नेक्स्ट जनरेशन हेल्थ अँड वेलनेस कंपनी म्हणून म्हणतो. म्हणजे हार्टचं औषध तर प्रत्येकानं घ्यावं. मी BVGतल्या सर टॉप मॅनेजमेंटला म्हणजे 2000 लोकांना मी मॅन्डेटरी केलं. त्रास नसताना औषध घ्यायचं, त्रास झाल्यानंतर तुम्ही देवाच्या हातात असता. आणि माझ्या ऑफिसमधल्या 3-4 हार्ट अटॅक आला. म्हणजे माझा एक मित्र गणेश, ज्याने टेल्कोत सोडली माझ्यासाठी 2005 साली, 20 वर्ष माझ्यावर डिव्हिजनल मॅनेजर होता. तेव्हा टर्नओव्हर आमचा 16 कोटी होता. त्यावेळेला तो जॉईन झाला BVGत. त्याला मी म्हटलं, अरे गणेश आपला हार्टचं औषध घे. मी वर्षभर घेतलं आहे स्वतः आणि मी 22 मजली बिल्डिंग नॉनस्टॉप चढू शकतो. आता मी स्वतः ट्रायल पण घेतली. आमच्या जो बाउन्सर पोर असतात ना गेटवरती, एकदा मी म्हटलं चला रे जा खाल नाही, 5वा-6वा मजला झाला की धापा टाकायला लागले. म्हटलं साहेब आता आम्हाला हार्ट अटॅक आम्ही मरून. म्हटलं तुम्ही नुसतंच असं करून काय उपयोग नाही, स्ट्रेंथ असली पाहिजे तर ती येते. तर गणेशला म्हटलं, गणेश तू आपलं औषध घे हार्टचं. नाही म्हटलं, मी ती आकोडीची टेकडी आमची दुर्गादेवी टेकडी तिला चढतो, सकाळी 1 तास टेबल टेनिस खेळतो, मला काही त्रास नाही. आणि 8व्या दिवशी त्याला त्रास झाला. 8व्या दिवशी त्रास. मग मी मॅन्डेटरी केलं. म्हटलं बाबा हे एवढं सगळं आपल्याला माहिती आहे की बेसिकली हार्टमध्ये काय होतं, तुमच्या आर्टरीज ज्या होतात ना, दातावरती प्लाक तयार होतं. तुम्ही सकाळी जर बघितलं, चिकट एक पदार्थ असतो आणि कोलेस्ट्रॉल म्हणून हळूहळू तुमच्या आर्टरीजमध्ये सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये आतनं एक लेअर तयार होते. आपल्या औषधाने काय होतं की ही लेअर निघून जाते. 80% ते 95% लेअर निघून जाते. हार्टची मसल पॉवर वाढते. हार्टची मसल पॉवर वाढली की तुमचा इजेक्शन फॅक्टर वाढतो आणि फंक्शन स्टेबल होतं. काही लोकांना अचानकच पाल्पिटेशन होतं, म्हणजे सडनली ठोके वाढतात. तर ते ठोके वाढायचं एक 15-20 दिवसात, महिन्याभरात कमी होतं. आणि हर्बल औषध आहे, हेवी मेटल नाही. म्हणजे पहिली 5 प्रिन्सिपल करा ना. पहिली जी 5 प्रिन्सिपल सांगितली ती सगळ्या औषधांमध्ये लागू आहेत. ती पण आमचा अनुभव असा आहे की जेव्हा असे कोणी दावे केले त्यानंतर मेडिकल फ्रॅटर्निटीमधले लोक तुटून पडले की तुम्ही काहीतरी लोक दावे करतात आणि तुम्ही ते. सर असं तुमच्याकडे जे कोणी येतील, म्हणजे मी त्यांना काय म्हणतोय की मी असं क्युअरचा माझा दावा नाहीच आहे. मी म्हणतो की माझ्या प्रत्येक औषधात मदत होते, इम्युनॉलॉजिकल मदत होते, हर्बल औषध आहेत, हेवी मेटल नाही आहे. त्यामुळं ॲलोपॅथीचा नॉर्मल जो विरोध असतो की हेवी मेटलला विरोध असतो ते नाही आहे. हर्ब जे आहेत ते ह्युमन DNA ला प्रोटेक्ट करतात, ते हर्ब आहेत. आणि त्याच्या पुढचं सगळं सायन्स आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे की ह्यांनी मदत होते. हार्टच्या औषधाने मदत होते, लिव्हरचं औषध आहे, फॅटी लिव्हर ग्रेड 3 असेल तर 6 महिने ते वर्षभरात ते ग्रेड 1ला येतं. पण या सगळ्याची पेटंट्स घेतलीत तुम्ही? पेटंट फाईल केलेत. आता जवळपास माझे आता 20 पेटंट फाईल झालेत, 5-6 ग्रँट झालेत आणि ह्या वर्षी अजून 80 ते 100 पेटंट फाईल होतील. ग्लोबल पेटंट फाईल करतो. एक पेटंट फायलिंगला 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो एका पेटंटला. खर्च खूप आहे सर, खर्च खूप आहे. तो आत्ता जो प्रश्न विचारला होता भारतीनं की तुम्हाला आयुष्यामध्ये कठीण प्रसंग रोजच, तुम्ही म्हणालात रोजच संघर्ष, युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग सगळीकडे असतं. पण मग काय करता तुम्ही? काय नाही, असं कधी आलं तर वर्षात 1-2 दिवस येतात की कशाला मी करतो, माझी गरज किती आहे. सकाळी 2 चपात्या खातो, 2 भाकरी खातो. आजकाल सकाळी 1 भाकरी खातो, संध्याकाळी खातो. गरज काय आपल्याला, आपल्या आयुष्यात देवानं खूप दिलं आहे. परत म्हणतो की आपल्याला काहीतरी हे सगळ्या गोष्टी जमतात. मला कित्येक लोक म्हणतात की कसं जमतं, म्हणतो मी करतच नाही काय, मी फक्त सकाळी रोज प्रार्थना करतो. हे वेगळे लोक करणारे सगळे BVG पाठ होतात. हे प्रत्येकजण वेगवेगळा माणूस आहे. परवा हुबळीचे सायंटिस्ट आले होते ज्यांनी 91 सालापासून आत्तापर्यंत 1 लाख लोकांना बरं केलं कॅन्सरमध्ये. 1 लाख लोकांना. ते आले, म्हणलं गायकवाड साहेब हे नॉलेज आहे, ते पुढे घेऊन जायचं आहे. म्हणलं साहेब हे नॉलेज असेल तर ह्याचं पहिलं तुम्ही जे हब वापरता त्याची आपल्याला टेस्ट करायला लागेल. त्या टेस्टिंगलाच म्हणलं 1-1.5 वर्ष लागेल. ते जे हब वापरता की सेफ आहेत का.
त्याचे ऑप्टिमायझेशन स्टडी करायला लागेल. मग पुढच्या स्टेजला ॲनिमल ट्रायल करायला लागतील, इन व्हायवो इन विट्रो ट्रायल्स करायला लागतील आणि ट्रायल करून त्याला आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. म्हणजे साहेब मी सगळ्याला तयार आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या की मी असं 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 करतो. कारण मला असं वाटतं की तुम्ही चांगलं काम करताय, तुमच्या ह्या योगदानामध्ये मी म्हणतो माझाच खारीचा वाटा असतो सगळीकडं, ते म्हटलं तुमच्या ह्याच्यात माझा खारीचा वाटा राहू द्या आणि त्यांनी सगळा फॉर्म्युला सांगितला. साहेब लास्ट स्टेजचे पेशंट बरे झालेत. मग मी आमच्या पवनला म्हटलं की पवन त्यांचं औषध आणि आपलं औषध फरक काय रे, आपलं औषध तर कॅन्सर सेल किल करते हे तर सिद्ध झालं, येलमध्ये सिद्ध झालं. पण म्हटलं आपलं औषध मारतं आणि त्यांचं औषध इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करतं आहे. म्हणजे अगेन इट विल वर्क ॲज अ कॉम्प्लिमेंटरी. इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग झाली की तुम्ही जो रोग निर्माण झाला आहे तो तुमची इम्युनिटी कमी पडली म्हणून तो रोग निर्माण झाला. तुम्ही जर हेल्दी असता, नॉर्मल जी तुमची फिजिक असेल तर तुम्हाला कुठलाच रोग होणं शक्य नाही. तुमच्या पँक्रियावरती जास्त लोड पडला, इन्शुलिन सिक्रेट व्हायचं कमी झालं, तुम्हाला डायबिटीज झाला, BP झाला. तुमचं सगळी जर सिस्टीम चांगली असेल तर आपली ही औषधं सगळी सिस्टीम चांगली करायला मदत करते. त्यामुळे तुमच्याकडे कोणी आलं तर त्यांना आमच्याकडे पाठवा आणि आम्ही त्यांना सायंटिफिकली एक्सप्लेन करू. म्हणजे ह्यांचा जो व्हिडिओ आहे श्रीकांत मानेंचा की कसं औषध काम करतं, ते लोक श्रीकांत मानेंना पण त्यांची पण हे काढतील ज्ञान की त्यांना काय कळतं असं म्हणतील आपल्याकडं. So I'm Dr. Shrikant Mane. I'm currently working at Yale University. I'm head of Genome Center and Genomics. So I did my PhD at Tata Cancer Institute on cancer biology in 1985. 85. Since then I have been working in the field of cancer. 45 सालापासून. Currently I am also and then I did my postdoc at Johns Hopkins University. जॉन हॉपकिन्स जगातलं नंबर 1चं मेडिकल कॉलेज 21 years. आणि येलमध्ये 21 वर्ष काम करतात. Compound from here and I tried it on 2 cancer cell lines. तर थोडंसं पुढे ढकलतो. Treatment. Show you the results of this. This is the cell viability assay or MTT assay. So as you can see, what we did, we treated. This is colon cancer. कोलन कॅन्सर म्हणजे कोलन We कॅन्सर. treated cells with different dosages. Here we are showing only two. One is 100 microgram, which is higher dose, then the 10 microgram, which is lower dose. 24 तासात. What तुम्ही you can जेव्हा see हे here, सुरू केलं 100 तर आतापर्यंत याच्याबद्दल तुम्हाला जे संघर्ष आहेत तर याबाबतचा संघर्ष अजून तुमच्या वाट्याला आलेला नाहीये. ह्याचा संघर्ष आलेला नाही. पण त्याच्यामध्ये पण झालं काय झालं की साहेब माझ्याकडे आता काही पेशंट माझ्याकडे प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून आले. PMOने मला सांगितलं की वर्ड ऑफ माउथनी चाललं हे. त्या लोकांनी त्यांना फोन करून सांगितलं की 15 दिवसात मिरॅकल होतं. मिरॅकल म्हणजे खूप चांगला फरक पडतो आहे. म्हणजे फरक काय पडतो, ज्याला भूक लागत नाही त्याला भूक लागायला लागते, ज्याचं वजन 10-15 किलो कमी झालं आहे त्याचं एक महिन्याभरात 3-4 किलो वजन वाढतं. केमोथेरपी 20 सांगितली असतील तर आमचं औषध 2 महिने घेतलं, तो डॉक्टर म्हणतो आता 2च केमोमध्ये काम होऊन जाईल, आता पुढची गरज नाही. सो सिम्प्टमॅटिक फरक खूप चांगले होतात. म्हणजे भूक लागते, पोट चांगलं साफ होतं, झोप चांगली लागते, अंगात आग जी जळजळ होत असते ती जाते, हे सिम्प्टमॅटिक. आणि मग सेल्युलर लेवलला ग्रोथ थांबते, मॅलिग्नंट कॅन्सर सेल असतात ते हळूहळू मारायला चालू होतात आणि बदलत होते. याच्यात पुढचं फक्त हे दाखवतो जीन लेवलचं फक्त, म्हणजे हे पुढं जाऊन की हे कॅन्सर सेल, हे ब्रेस्ट कॅन्सरची आम्ही ट्रायल घेतली. अर्ध्या असं ट्रायल हे होते. 100 microgram, the cell starts dying at 30 minutes. 30 मिनिट्स. And again, it's sort of dose. आणि पुढं मग हे जीन एक्सप्रेशन स्टडी घेतला. But as we treat, as the time goes, the level of the expression of these कसं is going होतं? down. The blue means is going down. That process. हे बैद्यनाथ आयुर्वेदचे प्रमुख सुरेश शर्माजी. सो का अपोप्टॉसिस झालं हे आपण आता हुडकून काढले. सो असं कोणी आलं तर पहिलं आम्ही म्हणतो मदत करतं आणि तरी देखील कॅन्सर सेल कसा मरतोय, का मरतोय ह्याचं आम्ही शोधून काढले आणि याचा पेपर आता पाहिलं होईल आमचा. आणि येल विद्यापीठ आणि BVGने केलेला पेपर हा नेचर सायन्स हा ग्लोबल लेवलच्या ह्याच्यात जाईल. म्हणजे मानेसाहेबांचे जवळपास 400 पेपर आहेत ग्लोबल लेवलमध्ये. मी बराक ओबामांनी त्यांच्याकडे जो जीन मॅपिंगचा प्रोजेक्ट चालू केला होता $2 बिलियन की माणसाची उत्पत्ती कशी झाली त्याचे ते हेड होते, त्या टीममध्ये होते की कसे जीन. म्हणजे तो एक विषय इतका मोठा आहे की त्यांनी सांगितलेला की खूप ग्रेट विषय आहे की आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये टेलर मेड मुलं करता येतील असं त्यांचं म्हणणं आहे. की तुम्हाला सचिन तेंडुलकरसारखा मुलगा हवा असेल तर तसा मुलगा करता येईल, तुम्हाला बाहुबली पाहिजे असेल तसा होईल, एखादा सैनिक ज्याला भूकच लागली नाही पाहिजे ते भुकेचे जीन एडिट करतात. आता भूकच लागणार त्या माणसाला 3 दिवस, पेन गोळी लागली तर पेन होतं ते जीन असतात, ते ब्रेनला पळते की आता इथं लागले म्हणजे खरचटले मी दुखणार,
तो जीन एडिट करता येतो. असं खूप मी त्याचा विद्यार्थी आहे, मानेसाहेबांचा विद्यार्थी. मी त्यांच्याकडे बसून शिकतोय. ते आले भारतात की त्यांना घेऊन बसतो आणि सांगतो मला जरा ह्यातलं शिकवा. आणि खूप नॉलेज आहे जगामध्ये, अनंत नॉलेज आहे. पण तो आपण मगासच्या त्या मुद्द्यावर येऊयात ना, जेव्हा संघर्षाचा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही काय करता? संघर्षाचा प्रसंग येतो त्यावेळेला मी म्हटलं ना की कशाला करतो असं वाटतं? कशाला करतो असं काय काय वेळेला प्रश्न येतो. कुणासाठी करतो असा प्रश्न येतो. मुली दोन्ही इतक्या बुद्धिमान आहेत, आदिती आर्या. त्यांनी सांगितले पप्पा आम्हाला काही नको तुमच्याकडनं. त्यामुळे 2 वर्षापूर्वी तो एक संकल्प केला की जे काय आपण कमवू, वेल्थ क्रिएट करू, सगळे जग रॅट रेसमध्ये, मी इम्पॅक्टच्या मागं धावतोय. 90% मिनिमम समाजासाठी खर्च करायचा. 90% मिनिमम, झालं गेलं तर 98% असा एक संकल्प घेतला. त्यामुळे असं जेव्हा निराशेचे प्रसंग येतात त्यावेळेला म्हणतो, निराश होतो कधी कधी वर्षातून 1-2दा. काही काहीला परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते. परत दुसरी दिवशी सकाळी उठतो त्यावेळेला म्हणतो की नाही आपल्याला काहीतरी वेगळं करण्यासाठी जन्म झाला आहे आपला. आणि वी आर जस्ट इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड. हे सगळे लोक, कोण हुबळीवरनं येतं, कोण मेघालयातनं येतं, कोणी चेन्नईवरनं येतं. हे लोक एवढ्या प्रेमानं, त्यांची एवढी धार्मिक विश्वासानं, म्हणजे कॅटरॅक्टचा फॉर्म्युला हा चेन्नईच्या माणसाचा आहे. त्यांनी आता 10,000 लोकांना बरं केले. त्यांनी तो फॉर्म्युला आम्हाला दिला. मग त्याला ट्रायल करायला आम्हाला 3-4 वर्ष लागतात. 2-4 कोटी खर्च असतो. एक औषधाला 2-4 कोटी खर्च येतो ते पुढं न्यायला. म्हणजे भारतात आता ते अमेरिकेत आम्ही चालू करतोय. तिथं पहिल्या ट्रायललाच सेल्युलर लेवलच्या स्टडीला 10 कोटी खर्च झाला. आता ते फेज 1 ट्रायल केली अमेरिकेत, त्याला $5 मिलियन खर्च येईल. 40-45 कोटी खर्च येईल. आता ते करतोय. पण सिद्ध झाले की काम करताना हे नुकसान होत नाही. औषधांमध्ये कसं असतं की पहिलं तुम्हाला सिद्ध करायला की याने नुकसान होत नाही. म्हणजे काम नाही केलं तरी चालतं. सो सेफ्टी आणि इफिकसी स्टडी महत्त्वाचा असतो. याने नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि मग त्याने इफेक्ट व्हायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह इफेक्ट व्हायला पाहिजे आणि बाकी ठिकाणी डॅमेज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे साईड इफेक्ट नाही. आपल्या सगळ्या औषधांचे साईड बेनिफिट आहेत. म्हणजे मला अनेक लोक भेटले ज्यांनी हार्टचं औषध घेतलं, त्यांची बीपीची गोळी एक 4 महिन्यामध्ये अर्धी झाली किंवा बंद झाली. कारण बीपी काय होतो की तुमच्या हार्टच्या आर्टरीज ब्लॉक झाल्या, त्यामुळे हार्टला पंप करायला लागतं जास्त जोरात. आर्टरी क्लीन झाल्या की ते हळूहळू कमीच होतं ना तुमचं. सो इट हेल्प्स. We say that we don't want to fight with modern pathy. We want to say that, look, this is a olden traditional knowledge. We are making it available. की का काम करतं, कसं काम करतं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून आम्ही तुमच्याकडे आणतोय आणि मदत करते आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. पण तुमच्या बाबतीत असं झालं की हाऊसकीपिंग, रोजगार, त्याच्यातनं त्याला जोडून मग शेती आली, शेतीला जोडून आता माणसाचे आजार आले. आता पुढं काय दिसतंय तुम्हाला? BVG न्यूक्लिअर म्हणून कंपनी चालू केली आहे आमच्या डॉक्टर विवेक येळगावकरांना घेऊन. आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्रीतले जे प्रॉब्लेम असतात मोठे ते हुडकून काढायला प्रयत्न करतो आहे. म्हणजे येळगावकर साहेबांनी सुद्धा खूप मोठा माणूस आहे. 40 वर्ष न्यूक्लिअर सायन्समध्ये रिसर्च केले. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा सायंटिफिक समाजासाठी कसा वापर करतील. मी मध्यंतरी हिंदुस्थान पेट्रोलियमचा जो रिफायनरीचा टॉवर असतो त्याची उंची असं बाहेरनं आपल्याला नामदा दिसतो, एवढा वाटसा दिसतो. त्याची उंची असते 60 मीटर, 70 मीटर. म्हणजे 60 मीटर म्हणजे 20 मजली बिल्डिंग एवढा तो उंच असतो आणि त्याचा डायमीटर असतो 4 ते 5 मीटर. त्याच्यातनं काळ्या रंगाचं पेट्रोल यायला लागलं. काळ्या रंगाचं पेट्रोल. आता त्यांना कळे ना की नेमकं काय बिघडलं आहे. नॉर्मल वेने त्यांना 2 महिन्याचा शटडाऊन घ्यायला लागतो. आणि एक रिफायनरीचा टॉवर दिवसाला प्रोडक्शन करतो 10 कोटी रुपयाचं. 10 कोटीचं. म्हणजे 2 महिने जर तो शटडाऊन केला तर 600 कोटीचं नुकसान. आम्ही काय केलं, येळगावकर साहेबांच्या टेक्निकने आम्ही त्या माणसाचं असं सिटी स्कॅन करतात तसं इक्विपमेंटचं सिटी स्कॅन करायचं टेक्निक डेव्हलप केलं आहे. आणि एक्झॅक्टली पिन पॉईंट करू शकतो की ही प्लेट नंबर 13 जी डांबराची वाफ फिल्टर करते, सेपरेट करते, ती तुटली आहे आणि त्याच्यामुळे डांबराची वाफ पेट्रोलच्या वाफेत मिक्स होते आणि म्हणून तुमचं काळं पेट्रोल येते. आम्ही तो फॉल्ट डायग्नोज केला. जसं एक्सरेमध्ये कळतं की ही बरगडी तुटली आहे तसं त्या इक्विपमेंटचं आम्ही फॉल्ट फाइंडिंग करतो आणि एक्झॅक्टली सांगतो. आम्हाला बोलवून लोक काम देतात, मोठ्या कंपन्या बोलवून काम देतात. आता ओमानला माझी टीम काम करून आली BVG न्यूक्लिअरची. सौदी आरामकोमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं, जी जगातली सगळ्यात मोठी कंपनी, $3 ट्रिलियन तिचं व्हॅल्युएशन, तिथं आमचं रजिस्ट्रेशन झालं. ॲडनॉकला आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. याच्या अबुधाबीचं ॲडनॉक जी कंपनी तिथं रजिस्ट्रेशन झालं आहे. जगात 520 रिफायनरीज आहेत. तिथं सगळीकडे आता काम मिळेल. मध्यंतरी चंदीगडला पाणी पुरवठा करणारा डॅम लीक झाला, कौशल्या डॅम म्हणतात त्याला. चंदीगडला पाणी पुरवठा करतो आणि तो बांधला गेला, भरला जुलै महिन्यामध्ये आणि सप्टेंबरमध्ये रिकामा झाला. लीक होता कुठंतरी. मग त्यांनी IIT रुडकी, IIT कानपूरच्या लोकांना बोलवलं. त्यांनी सांगितलं इथं कॉन्क्रीट करा. त्यांनी कॉन्क्रीटिंग केलं आणि कॉन्क्रीटिंग केल्यानंतर पुन्हा जुलैमध्ये भरला दुसऱ्या वर्षी
आणि पुन्हा रिकामा व्हायला लागला. यांना कळे ना, मग आमची टीम गेली DVGची, गोल्डचे आयसोटोप केले, सोन्याचे आयसोटोप केले गोल्डचे, रेडिओ ॲक्टिव्ह, आणि ते पाण्यात टाकले. आणि पाण्यात टाकल्यानंतर रेडिएशन स्टडी घेतला. तर आम्हाला आज लक्षात आलं की धरणाच्या भिंतीला 2 छोटे होल आहेत, 2 छोटे होल आहेत. पण धरणाच्या भिंतीच्या पाठीमागं नदीपात्रामध्ये दगडं असतात. त्या दगडांमध्ये 500 मीटर पाठीमागं वॉलपासनं एक घळ तयार झाली होती, 7 मीटर बाय 10 मीटरची. त्या घळीतनं पाणी खाली चाललं होतं आणि 3 किलोमीटर पुढे निघत होतं. त्यांना जन्मात कधी मिळालं नसतं कुठं लिकेज येते, जन्मात लिकेज कळलं नसतं की नेमकं लिकेज काय. मध्यंतरी मी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना प्रेझेंटेशन दिलं. भारतातली 90% धरणं गळत आहेत. मध्यंतरी पुणे जिल्ह्यात एक मोठं धरण आहे, ते सेकंदाला 1200 लिटर गळत आहे. दुसरं एक धरण आहे, ते सेकंदाला 1500 लिटर गळत आहे. आता 1200 लिटर सेकंदाला 3600 सेकंद जर केलं तर तासाला 50 लाख लिटर, दिवसाला 12 कोटी लिटर पाणी गळतं आहे. अशी मोठी मोठी धरणं गळत आहेत. पुण्याजवळ अजून एक डॅम आहे, त्याला बांधायला जेवढा खर्च आला त्यापेक्षा जास्त खर्च त्याच्या रिपेअरिंगवर झाला. कारण हे अंधारात गोळ्या मारण्यासारखं असतं. आपल्या ह्या न्यूक्लिअर टेक्निकमध्ये एक्झॅक्ट कळतं. म्हणजे इथं समजा पाण्याचा थेंब गळत असेल ना इथं घरामध्ये, तर तो काही वर्ण सरळ येत नाही, ते तिकडून कुठून तरी असा तिरका वाहत येत असतो. आता न्यूक्लिअर टेक्निकमध्ये आपण ते जर सोडलं तर आपल्याला तो पाथ कळतो की हे पाणी असं येतं आहे. आणि वी कॅन फाइंड आउट मग सोल्युशन कसं करता येईल. आणि त्यासाठी पण मी नवीन टेक्निक आणतोय. आज आपण बघतो की ब्लास्टिंगसाठी आपण ते धड करणारं मशीन वापरतो, कॉम्प्रेसर असतो, एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसरने काय होतं, भोग पडतं पण बाजूला क्रॅक्स होतात. आम्ही आता वॉटर हॅमर आणलाय की वॉटर हॅमरनी पाण्याचं प्रेशर इतकं असतं की एवढी मोठी कॉन्क्रीटची वॉल पण कापतं. 6000 बार प्रेशर असतं, तेवढंच भोग पडतं. सो मी त्यात इनोव्हेट करायचा प्रयत्न करतो. जे आपल्याकडे आहे ते चांगलं कसं करता येईल, जे आपल्याकडे नाही ते बाहेर असेल ते आणायचं. सोलरमध्ये काम चालू केलं मी आत्ता. बाकी सगळ्यांचे सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या चायनीज आहेत. मी एका स्पॅनिश कंपनीवर टायअप केला आहे आणि मॉन्ट्रॅगन नावाची कंपनी, त्याच्याबरोबर टायअप करून याला नॉयडाला 500 मेगावॉटची पहिली फॅक्टरी चालू केली आहे. आता सोलर पॅनल जेव्हा तयार होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सेल ब्रेकेजेस होतात, कारण सेल छोटे असतात. त्याचं वेल्डिंग करताना सेल ब्रेक होतात आणि 6 ते 8% सेल ब्रेकेज होतात. माझ्या पहिल्या ट्रायल रनमध्ये 0.65 ब्रेकेज आहे, 0.65. सो बाकी लोकांचं जे रेडिएशन असतं, म्हणजे पहिल्या वर्षी समजा 100 युनिट तयार झाले लाईटचे, तर दुसऱ्या वर्षी 2.5 ते 3% लाईट कमी होते आणि दरवर्षी 1% आम्ही त्यांना 0.6ची गॅरंटी देऊ शकतो. सो मी अनेक व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय, पण त्यात एक्सलन्स आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून वी विल बी डिफरन्शिएटेड. म्हणजे आयुर्वेदात वेगळं काम करायचा प्रयत्न करतोय, शेतीमध्ये वेगळं काम करायचा प्रयत्न करतोय आणि देवाच्या दयाने सगळं होतंय. तुम्हाला समाधान किती आहे? मी आनंद मानतो साहेब. मला एखादा आता काल माझा हाऊसकीपर भेटला, पुण्यात टॉयलेटमध्ये काम करणारा पोरगा, 8 वर्ष. तो एकदम मला भेटल्यानंतर ढासळसर रडलाच. म्हटलं काय झालं बाळा? म्हटलं साहेब तुम्ही देवासारखे आहे. म्हटलं काय झालं? म्हटलं मी इथं टॉयलेटमध्ये काम करतोय, माझी बायको घरी डबे द्यायचं काम करते, माझी पोरं 1-1 लाख रुपये फी देऊन मी शिकवतो इंग्लिश मिडियम शाळेमध्ये, आणि चाकणला मी 2 गुंठे जागा घेतली घर बांधायला. खूप आनंद होतो असं काही बघितलं की. हा पैशात मोजता येत नाही. एखादा कॅन्सर पेशंट भेटला तर परवा ते जज साहेबांचा मला फोन आला की सगळ्यात मोठ्या हॉस्पिटल सांगितलं होतं की 15 दिवस ती 1 महिना आई राहिली आहे आणि त्या मुलीचं लग्न कॅन्सल केलं. मी मार्चमध्ये लग्न होतं ते कॅन्सल केलं आणि आई म्हणली 1 महिन्याने घरातली सगळी कामं करायला लागली, तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू? हे पैशात विकत घेता येत नाही. सो आय फील हॅपी इन दॅट. आणि संकल्प केलाच आहे, पैसे मिळवायचेत खूप, पण लाखभर मुलांना दत्तक घ्यायचा संकल्प केला, 90% सर्व समाजासाठी खर्च करायचा संकल्प केला आहे आणि भारत विकासाचे जे स्वप्न आहे ते प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतोय. आणि खूप लोकांचे आशीर्वाद आहेत, हजारो लोकांचे आशीर्वाद आहेत आणि गोष्टी घडत आहेत. आणि तुमच्यासारख्यांच्यामुळं ऑनेस्टली मागचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर खूप लोकांचे फोन आले, खूप राज्यातनं, म्हणजे अमेरिकेतनं फोन आले, मला जर्मनीतनं फोन आले आणि ती मित्र आयुष्यभरासाठी जोडली गेली. कारण मला मध्यंतरी मी अमेरिकेला गेलो होतो आणि आपले महेश काळे सिंगर आहेत, त्यांनी माझ्यासाठी जेवण ठेवलं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. माझ्या दोन्ही मुलींना घेऊन गेलो होतो. तर एक गृहस्थ तिथे मला भेटले आणि 2-3 मिनटंच बोललो आम्ही. मला म्हटले उद्या काय करताय? म्हटलं काही नाही. तर दुसऱ्या दिवशी मला म्हटले की तुम्ही काही करत नसाल तर माझं विमान आहे, तर तुम्हाला मी एअर टूर करू का सॅन फ्रान्सिस्कोची? मी म्हटलं मी डेव्हिसला आहे. तर म्हटले ठीक आहे, डेव्हिसला एअर स्ट्रीप आहे तिथं मी येतो. ते सकाळी 11ला आले, आम्हाला 2 तास सॅन फ्रान्सिस्कोतून फिरवलं, दुसऱ्या एका एअरपोर्टला उतरवलं, जेवायला घातलं आणि जेवायला घालून परत डेव्हिसला सोडलं माघारी येऊन. मला दोन्ही पोरी म्हणतात पप्पा असं कसं होतं?
तुम्ही 2 मिनटं पण त्याशी बोलला नाही, त्यात तुमची जी ओळख नाही, हे जर त्यांनी तुम्ही तिकीट काढून केलं असतं $10-15,000 खर्च झाला असता, असं कसं होतं? म्हटलं बाळा, आपण हजारो लोकांसाठी रोज निस्वार्थ भावनेने काम करतो. ते वरती हिशोब चालू असतो रोज, तो काय त्या माणसाकडनंच होत नसतो, वरती हिशोब चालू असतो आणि ते असं येत असतं. सो गॉड इज रिअली काइंड. म्हणजे पण मग तुम्ही मनाच्या शांतीसाठी काही आध्यात्मिक वगैरे अशा पण गोष्टी मी आजकाल नामस्मरण करतो. ज्या वेळेला मला वेळ मिळतो ना तेव्हा नामस्मरण करतो. मी म्हणत बसलो, मांडी घालून बसतो विमानात देखील, गाडीत देखील, आणि नामस्मरण करतो. यालाच जोडून मी फक्त विचारतो की आता तुमच्या बोलण्यातनं एक गोष्ट जाणवत होती, ती म्हणजे सारखा कंटिन्युअस डेटा तुमच्याकडे तोंडपाठ आहे अक्षरशः, आणि इतक्या साऱ्या वर्षांचा अनुभव तर आहेच, पण या सगळ्या गोष्टींसाठी, रिसर्चसाठी किंवा नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी आता तुम्ही ट्रॅव्हलिंगही करत असाल, तर मुळात वेळ आम्हालाही 24 तास आहेत, तुम्हालाही 24 तास आहेत, पण त्याच्यातनं तुमचा वेळ तुम्ही कसा काढता? आणि माणूस म्हणून 7 तास झोपतो. लोक काय आमचे लोक म्हणतात काय करतात 4 तास झोप असलं, 4 तास वगैरे. मी काय असं काय सुपर नॅचरल नाही. मी 12ला झोपतो रात्री सरांनी, आणि सकाळी 7ला उठतो. 7 तास मिनिमम झोपतो. फक्त व्यायामाच्या होते थोडा कंटाळा करतो मी. वर्षातनं एक महिनाभर व्यायाम करतो मी. नवीन वर्ष चालू झालं की संकल्प चालू होतो की 10,000 पावलं चालायची. मग ते 1-2-4 दिवस होतात, परत ते राहतं. कारण मला कुठेतरी वाचलं होतं मी की ब्रेनला 85% पॉवर लागते. मी ती जास्त वापरतो, तिथं कॅलरी बंद करतो, फिजिकल व्हॅल्यू कमी होतात माझ्या. आणि आमची औषधं आहेतच बाकीची सगळी, ही सगळी प्रिव्हेन्शन. आणि मला अजून एक विचारायचं होतं की माणूस म्हणून आणि उद्योजक म्हणून तुम्ही असे काही डूज अँड डोंट स्वतःचे ठरवलेत की या गोष्टी करायच्या आणि या गोष्टी टाळायच्या? म्हणजे आता उद्याच्या उद्योजकांना तो एक प्रकारे ते मार्गदर्शन असेल, तर असं काही गोष्टी उद्योजकांना मी हेच सांगेन की तुम्ही कुणाशी स्पर्धा करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, कुणाशी स्पर्धा करू नका. देवाने 780-800 कोटी लोकांची जगाची लोकसंख्या झाली. 800 कोटी प्रत्येकजण युनिक आहे. साहेब युनिक आहेत, तुम्ही युनिक आहेत, प्रत्येकजण युनिक आहे. सो स्वतःशी स्पर्धा करा आणि ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय त्यात एक्सलन्स कसा आणता येईल त्याच्यावरती फोकस करा. मी हे इंटरव्ह्यू घेतात तर ह्यांनी त्याचे जगातला नंबर 1 कोणी अमेरिकेतली कोणतरी बाई आहे, ती जगातली नंबर 1 इंटरव्ह्यू मांडली होती. ती काय करते आता, ह्यांचंही तितकंच मोठं नाव आहे. म्हणजे त्यांच्या क्षेत्रात ही अचीव्ड दॅट एव्हरेस्ट. तसं प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातलं आपलं एव्हरेस्ट अचीव्ह करायला मेहनत घेतली पाहिजे. कुणी चहाची गाडी टाकली असेल त्यानं चहा कसा चांगला करता येईल, की आमच्याकडे पुण्याला मी फुगेडवर राहिला होतो आणि तिथं जकात नाका होता. तिथं अशोक नावाचा माणूस कुठला तरी कर्नाटकाचा होता, त्याचं हॉटेल होतं. कुठलाही ट्रकवाला असला, कारवाला असला, मर्सिडीजवाला असला, तिथं चहा प्यायला थांबायचा. तो शिरा पण भारी करायचा. माझ्या वडिलांनी मला ते सांगितलं. आणि मग काय नाही होतं, ती चहा करता तुला आला पाहिजे आणि शिरा पण करता आला पाहिजे. मी चहा शिरा करायला मी 8वीत असताना शिकलो वडिलांनी. सो उद्योजकांना मी सांगेन की कुठल्याही क्षेत्रात काम करा, एक्सेल करा आणि रोज शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कायम ही भावना आली पाहिजे की मला जन्म झाला आहे तो काहीतरी वेगळं काढण्यासाठी. कुत्री मांजरी पण स्वतःसाठी जगतात. आपला जन्म झाला आहे तो दुसऱ्याला काहीतरी मदत करता येण्यासाठी झाला पाहिजे. हाऊ यू कॅन हेल्प अदर्स, ते सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मनुष्य मला बुद्धी दिली आहे तुम्हाला, तर स्वतःचं घर, बंगला, गाडी त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असा संकल्प घेता ना तेव्हा देव सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करायला लागतो. माझ्या बाबतीत असा रोज अनुभव आहे की देव बरोबर चालतो. म्हणजे साहेब रोज अनुभव घेतो मी की देव बरोबर चालतो. कारण मी सकाळी संकल्प हाच घेतो की आजचा दिवस सार्थकी लागला पाहिजे, आज काहीतरी चांगलं झालं पाहिजे, ज्यातनं मला किती पैसे पडतील हा मी विचार करत नाही, समाजाला कसे मदत करता येईल. आता रोज नवीन लोक भेटतात. परवा एक बातमी वाचली की बिल्डिंगवरनं गंडोला तुटला काच साफ करत असताना आणि 2 मुलांचा मृत्यू झाला. तर साहेब हा विचार करत होतो आणि मला एक क्लिप माझ्या डोळ्यासमोर आली, एकाने पाठवली, दाखवत होती की ज्याच्यामध्ये त्या माणसाने, सांगलीचा सायंटिस्ट आहे, त्याने एक वेगळं काम केलं आहे आणि एक पेंट असा तयार केला आहे म्हणजे स्प्रे की ज्याला डस्ट चिटकत नाही. मग मी त्याला हुडकून काढला आणि त्याला पुण्याला बोलवून घेतला आणि त्याने आता ते तयार केलं आहे. ते कुठे गेला, एकच मिनिट, सॉरी. सापडत नाही मला यात, पण मी नंतर दाखवतो. तर त्यांनी एक स्प्रे असा तयार केला आहे की तो मारला, मातीचा गोळा फेकला, धूळ फेकली, चिटकतच नाही. मी त्याला बोलवून घेतलं, म्हटलं किती खर्च येईल, म्हणला इतका खर्च येईल. आम्ही ग्लास फसाड क्लिनिंगला एका स्क्वेअर फुटाला $2 घेतो.
2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं फ्रिक्वेन्सी असते, कारण लटलट जायचं असतं. आता ह्याला म्हणलं तू त्याचं लाईफ कसं वाढवशील, तो म्हणला वाढवता येईल. आणि मग ते तयार करून आम्ही आता ज्या ट्रायल चालू केल्यात, तर विचार केला की गोष्टी घडतात. म्हणजे ही म्हणजे इथं ठीक आहे, नंतर हां नंतर दाखवतो, नंतर पाठवतो तुम्हाला मी. तो असं मी विचार केला की गोष्टी घडतात आणि ते होत जातं. मी पण आता तुम्ही बोलताना म्हणालात की स्पर्धा करायची नाही, पण जेव्हा तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये असता तेव्हा तर तुम्हाला स्पर्धेशिवाय तर तुम्ही उद्योगामध्ये कसे मोठे व्हाल. स्पर्धा करायची म्हणजे तुम्ही एक्सेल केले पाहिजे. आज मला जिथे इथं काम मिळतं, जिथे इथं काम करतो, तिथं आम्ही थोडं वेगळेपण आणून काम करतो. म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये महाराष्ट्रात जे काम करतो त्याच्यामध्ये डॉक्टर आहे, राज्य सरकारच्या वतीनं करतो, पण त्याला डेली मॉनिटरिंग करतो. स्पर्धा आहेच आहे, स्पर्धा अटळ आहे, पण तुम्ही तुमचं वेगळेपण आणलं की यू गेट प्रेफरन्शियल ट्रीटमेंट. स्वच्छता मी करत होतो, लोक झाडू मारतात, मी म्हटलं यंत्राच्या सहाय्यानं स्वच्छता करायची. सो आय गॉट प्रेफरन्शियल ट्रीटमेंट. युनिकनेस काहीतरी आणला पाहिजे. यू नीड टू बी युनिक सो दॅट पीपल विल इन्व्हाइट यू. औषधं मी कुठलीही जाहिरात न करता रोज ॲव्हरेज 10 ते 15 कॅन्सर पेशंट आमच्याकडे येतात, कारण एकाला फरक पडला की तो दुसऱ्याला सांगतो, दुसऱ्याला पडला की तिसऱ्याला सांगतो. पार्किन्सनची परवा औषधं, अमेरिकेतनं 5 पेशंट आलेत माझ्याकडे, पार्किन्सनची औषधं पाठवून द्या. एक मित्र माझा आता 24 तारखेला जाणार आहे अमेरिकेला, तो म्हणला अख्खी बॅग भरून द्या म्हणला पार्किन्सनची कॅन्सरची औषधं. मला काही रुपया नको, पण ते माझे मित्र इतकी आहेत, औषधच नाही जगामध्ये. सो हे ज्या गोष्टी आहेत, सो स्पर्धा नाही करायची, युनिकनेस ठेवायचा, टीम चांगली ठेवायची. टीम चांगली लागते, कारण स्वतः काहीच करता येत नाही, मी स्वतः काहीच करत नाही. टीम चांगली लागते, तिला मोटिवेटेड ठेवायला लागतं आणि त्यांचा इगो मॅनेज करायला लागतो. कारण जसे लोक मोठे होतात तसे त्यांचे इगो वाढत जातात. मी अनुभवलं आहे ते, इगो वाढतात. सो तुम्हाला झिरो इगोला राहायला लागतं. म्हणजे गाडगे महाराजांचं एकच रेकॉर्डेड कीर्तन अवेलेबल आहे, एकच, यूट्यूबला पण आहे ते ऐकावं कधीही. मी अनेक वेळा ऐकले ते. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गाडगे महाराज म्हणतात, बोला हो मोठ्याने बोला, हात वर करून टाळी हाणा. आणि त्यात एक वाक्य त्यांनी बोलता बोलता बोलले की ज्याचा अभिमान मेला तो देव झाला. ज्याचा अभिमान मेला तो देव झाला. मी प्रयत्न करतो, मला काही देव व्हायचं नाही आहे, पण मी झिरो इगोला राहायचा प्रयत्न करतो. त्यामुळं माझ्याकडे माझा चहावाला पण मला येऊन सजेशन देतो. माझी केबिन कायम उघडी असते आणि लोकांना मी अवेलेबल असतो. तेव्हा त्यांच्या काही अडीअडचणी असतील, कुणाच्या मुलाला फी भरायची मी मदत करतो, कुणाच्या घरात कुणी आजारी असेल ते मी मदत करतो. माझे ड्रायव्हर लोक ॲम्ब्युलन्सचे मला मेसेज करतात की साहेब ह्याच्या बायकोला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, मी औषध पाठवून देतो. ह्याला लिव्हरचा प्रॉब्लेम, मी औषध पाठवून देतो. वरती मदत करतो, त्याला म्हणतो तुला टाटा कॅन्सर जायचं का, ते जायचं का. मला जे शक्य आहे, मला जे माझ्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये अवेलेबल आहे ते मी पूर्णपणे द्यायचा प्रयत्न करतो. त्यात कुठलाही भाव आणत नाही की मी मदत करतो, मी तुझ्यावर उपकार करतो, असंही मदत आणत नाही. माझी ड्युटी आहे की मला देवानं सक्षम केलं आहे, त्या सक्षमचा दुसऱ्याला फायदा व्हायला पाहिजे, मदत व्हायला पाहिजे, ह्या भावनेने मी काम करतो. आणि ते वरती हिशोब चालूच असतो. पेरलेलं उगवतंच, ते काय लगेच तुमच्याकडनं मदत व्हायला पाहिजे असं काय नाही. सो तुमच्या माहितीतल्या कुणाही कॅन्सर पेशंट, लिव्हरचे प्रॉब्लेम, हार्टचं मेडिसिन तर प्रिव्हेन्शन आहे, शेती कुणाची असेल त्यात असं सांगू शकू आपण, त्यांना मदत होईल. तुमच्याशी बोलल्यावर एक गोष्ट जर सुरुवातीपासून तुम्ही ती ठसवली म्हणजे टीमवर्क, अर्थात सांघिक कामगिरीचं महत्त्व आणि त्यासोबतच नवतेचा ध्यास घेणं, ते झपाटले पण नंतर ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल करत राहणं. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठीच, म्हणजे केवळ उद्योजकांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच या गोष्टी खूप प्रेरणादायी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याशी शेअर केल्याबद्दल मनापासून आभार. पुढच्या सगळ्या वाटचालीकरता शुभेच्छा आणि जे ध्येय तुम्ही मनात ठेवलं आहे ते गाठण्यासाठी देखील मनापासून शुभेच्छा. तुमचे पण मनापासून खरंच खूप खूप आभार, कारण अशा गोष्टींनी लाखो करोडो लोकांच्यापर्यंत पोहोचता येतात. तुम्ही पण तुमच्या एक क्षेत्रात एक बेंचमार्क तयार केलेला आहे की माझा कट्टा किंवा खांडेकर साहेब, तुमच्या सगळ्याच टीमचं मनापासून कौतुक आणि तुमचे आभार. नाही हनुमंतराव, आमची ही भावना आहे की तुम्ही आत्ता तर महाराष्ट्राचं भूषण आहात, पण तुम्ही भारताचं भूषण व्हालच, पण तुम्ही सगळ्या मानवतेसाठीचं भूषण व्हावं अशी. सर, ह्या टॅगलाईनमध्ये ह्युमॅनिटी ॲड लिहिलेलं आहे. नाव भारत विकास ठरवलं 91 साली, जेव्हा सायकल सीट करून बदलायला पैसे नव्हते, 10 बाध्याच्या खोलीत राहत होतो. जेव्हा थोडं कळायला लागलं तेव्हा ठरवलं की जगात काम करायचं आणि माणुसकीला धरून काम करायचं, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे त्यासाठी ते तुमच्या आयुष्यामध्ये ते सगळं तुम्हाला जे करायचं ते करण्याची ताकद तुम्हाला परमेश्वर देवो, अशा शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद साहेब आणि खूप चांगलं काम करू साहेब. सगळ्यांना अभिमान वाटतो. मला 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात BVJवरती धडा आहे गेले 11 वर्ष. पुणे विद्यापीठाने BA BComला फर्स्ट इयरला टाकला, शिवाजी विद्यापीठाने सेकंड इयरला टाकला आहे. मला आधी वाटायचं की माझ्या कुटुंबाला माझा अभिमान वाटावा, गावाला वाटावा, तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्राला वाटेल आणि जगाला वाटेल असं काम करायचा प्रयत्न करतोय. येस, थँक्यू. पुन्हा एकदा आभार. आणि याचसोबत माझा कट्ट्यावर आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.